विवेक चूडामणी ग्रंथ विवेक चूडामणी 179 श्लोकला थांबलो होतो. कोणी निवड केली असेल यांनी का बाई कीर्तनाच्या अगोदर हा अभंग म्हणायचा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो. ज्याला अनुग्रह माहीत असेल त्यांनीच निवड केली असेल मला वाटतं. काश गाण्या माप्याने केली असेल निवड. तुमचा अनुग्रह लादलो. अनुग्रह हा शब्द तरी माहिती आहे का किती लोकांना? बिलकुल नाही. म्हणजे आचार्य पदावरचे लोकच त्याचं खंडन करणार आहेत. कोणी लिहिलं असेल का हा अभंग इथं आणून म्हणायचा तुमचा अनुग्रह लादलो. काल आपण 79 क्रमांकाच्या श्लोकला होतो. 79 क्रमांकाचा श्लोक आहे. हे अध्यास दोषच मानवाच्या पुनर्जन्म प्राप्तीचे कारण असतात. रश्शीवरचा सापच पुनर्जन्माला कारण आहे. जाता जाता आपल्याला असं वाटलं पाहिजे हे जग नाही आहे. मी कोणाच्या संगतीत आलो होतो? ईश्वर तत्वाच्या संगतीत आलो होतो. नव्हे मीच ईश्वर ते वेळी आपणासहित ये भूते आशेषे माझ्या स्वरूप अखंडित माझ्या स्वरूपी अखंडित देखशी ऐसा ज्ञान प्रकाश होईल तर तो जन्म मरणाच्या राटीतून सुटू शकतो. अन्यथा जर तो मरता मरता म्हणलाच हा साप होता म्हणजे हे घर दार बायका पोरं जग हे माझं तुझं हे डोक्यात राहिलं का तो पुनर्जन्माला कारण येणार. कारण अध्यास त्याला रशीवर काय दिसलाय? साप दिसलाय. आणि मनच केवळ या अध्यास दोष बंधाला जबाबदार असते. जन्म मरण कोणामुळे? मनामुळे. मनात जी गोष्ट राहिली ती गोष्ट पूर्तता करण्यासाठी तो पुन्हा येत असतो. कारण जो रज आणि तम गुणांनी लाच्छित असतो आणि जो विवेक शक्तीबाबत कमी पडतो त्या मानवाचे जन्माधिक दुःखाचे कारण तेच असते. काय असतं? रज आणि तमगुणामध्ये मेला का मनाची त्याचे खेळ चालू असणार आणि ते अपूर्ण राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी पुन्हा दुःख बांधवडी याच्यामध्ये तो येत राहणार. आणि मग त्याच्यातून जर सुटायचं असेल ते म्हणतात जगाचे हे सदा परिवर्तनशील दृश्य बाहेरचे तसेच आपल्यातील अंतर्यामीचे आणि परिणामता होणारी त्याची सुखे दुःखे यांना संसार म्हणतात. जगाशी तादात्म्य ठेवलं. रश्शीवर साप पाहिल्याबरोबर त्याला लगेच फेफरे यायला लागले, घाबरला, टणटणा उडायला लागला, चावला नाही तरी फेस आला तोंडाला. ही सुखदुःखाला कारण आहेत. कारण त्याने ती वस्तू काय पाहिली? संसार सत्य म्हणून पाहिला. रश्शी न पाहता साप पाहिला. परमात्मा न पाहता जगत पाहिलं. मग जगतच डोक्यात घेऊन बसला तर येताना मात्र त्याला पुन्हा यावं लागेल. ते म्हणतात बरं असं नाही होत अर्धवट ज्ञान झाले म्हणून अर्धा साप दिसतो आणि अर्धी रश्शी दिसते, अर्धा खांब दिसतो आणि अर्धभूत दिसतं असं दिसत नाही. शिवाय जेव्हा अध्यास निर्माण होतो तेव्हा पूर्णत्वाने तो असतो. जेव्हा जगत दिसतं ना त्यावेळेला जगतच दिसतं. त्यावेळेला अर्ध ब्रह्म आणि अर्ध जगत दिसत नाही असा सिद्धांत आहे त्याच्यामधला. त्यावेळेला अर्धा साप अर्धा रज्जू अर्धा खांब अर्धीभूत असे दृश्य शक्य नसते. कोणी म्हणाल हा 50% होतच नाही. झाला तर 100%. एक तो झटका आहे बघा बरं. त्या झटक्यामध्ये लगेच परिवर्तन होऊन जाते. वाल्याचा वाल्मिक ऋषी कशा झटक्यात झालेला असेल बरं? ते त्याच्यानंतर त्याला ते जग दिसलंच नाही पण तो राहिला याच जगामध्ये. आता तो दिसलं कसं नाही हे ज्ञानाने समजून घ्यायचं. डोळ्याने तो दिसणारच आहे. एक तर तो खांब असेल किंवा ते भूत तरी असेल तेव्हा आपल्याला सत्यत्वाचे दर्शन होते. हे महत्वाचे. आपल्याला जेव्हा सत्यत्वाचे दर्शन होते एक तर रश्शीचं दर्शन झालं तर साप शिल्लक राहू शकत आणि साप दिसला तर रश्शी कधीच दिसू शकत नाही. ही एक लक्षण. भक्त ऐसे जाना जे देई उदास आहे की नाही. आम्ही तो केवळ वस्तूच आहो की दोरा सर्पत्व वाव दोराची कडुनी आहे की नाही. तेव्हा हा संसार संपतो. कधी सत्यत्वाचे दर्शन होते तेव्हा संसार संपतो. कारण अविद्या पूर्णपणे अदृश्य झालेली असते. अदृश्य झाली म्हणजे ते शिल्लकच नाही राहत. जशी भागवतमध्ये सांगितलं माया पळून पळून परत कुठे येऊन जाते? ज्याच्यातून साप दृष्टीत पडला होता त्याच्यामध्येच ती कल्पना मावळून जाते. तो साप कुठे संपला जातो? रश्शीतच साप संपला जातो. तसं ती माया पूर्णपणे संपून जाते. ते अज्ञान संपलं जातं. जेव्हा मनात रजोगुणाचे तमोगुणाचे आधिक्य असेल तेव्हा मनच असे अध्यास निर्माण करतं. का वाटलं त्याला साप? कारण त्याच्यामध्ये तमोगुण आणि रजोगुण शिल्लक असल्यामुळे त्याला काय वाटला? साप वाटला आहे की नाही. जर त्याच्यामध्ये ते नसतं रजोगुण आणि तमोगुण कशाचं? चंचलत्वाचं आणि आवरण याचं ते काम करतं. तमोगुण काय करतं? टोटल आवरण करतो. किंवा
मन रजोगुण काय करतं, चंचलत्व निर्माण करतं, म्हणजे वस्तू जशी आहे तशी कळू देत नाही. त्या व्यक्तीला भ्रमात टाकते. काय? मन. कशामुळे? तमोगुणामुळे आणि गुणामुळे. कारण ती व्यक्ती ज्या गोष्टी तेथे नाहीत त्या पाहू लागते. जे नाही तो डोक्यात विचार करतो. त्यामुळं मग असलेली वस्तू त्याला चित्र दाखवतच नाही. संसार आहेच नाही. काय प्रमाणे? पाहिजे साक्षीला प्रपंच. प्रपंच हा खोटा शास्त्रे निवडला आहे की नाही. म्हणजे हे नाही तर मग ती त्यावेळेला काय दिसू लागतं त्याला, कारण त्याच्या डोक्यात असतं म्हणून ते दिसू लागतं. वास्तविक नाही, कारण ती व्यक्ती ज्या गोष्टी ते नाही त्या पाहू लागते. संसार नाही. लटिका हा व्यवहार, किंवा आता आपण पाहिलं तर प्रपंच हा खोटा. परंतु असं ऐकूनही पण त्याच्यात नाही डोक्यात बसत, कारण त्याच्या मनाने ते ठरवले. अशा मूढमतीच्या वाट्याला मग संसाराची दुःखे येतात. म्हणजे त्या मूर्खाला किती समजून सांगितलं शिक्षकांनी तर त्याच्या डोक्यातच घुसत नाही. तर मग त्याच्या काय, त्याला हमालीच करावं लागणार आहे. तो साहेब कशाला होणार आहे? संसाराची दुःख ती म्हणजे जन्म, वृद्धी, व्याधी, क्षय आणि मृत्यूनाश. जन्म, त्याचा नाश, म्हातारपण, त्याला येणारे व्याधी आणि त्याचा नाश होऊन जातो. कोणीही त्यातून सुटत नाही. जो स्वतःच्याच अध्यासाने भ्रांत होतो त्याला दुःखी भोगावी लागतात. हा भ्रम कोणी निर्माण केलेला आहे? त्यानेच केलेला आहे की नाही. म्हणून त्याला ती दुःख भोगावं लागतात. त्याने त्याचा जर निवाडा केला असता, तो निवाडा करण्यासाठी मनुष्य जन्म. बस, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. काल आपण इथपर्यंत आलो होतो. आता 180 नंबरच्या श्लोककडे आपण जाऊया. म्हणून ज्यांनी हे रहस्य शोधले आहे त्या ऋषींनी मनास अविद्या म्हटले आहे. आपल्या मनाला आपण काय म्हटलं पाहिजे? माझं मन आहे ना हेच अज्ञान आहे, त्याच्या नादी नाही लागले पाहिजे. म्हणून ज्यांनी हे रहस्य शोधले, काय रहस्य शोधले? जगत. त्या ऋषींनी मनास अविद्या म्हटले आहे. त्या अविद्येमुळेच केवळ अनुभव विश्व इकडून तिकडे जसे वाऱ्याने ढग डोलवले जातात तसे डोलवले जाते. बघा, अविद्येमुळेच केवळ अनुभव विश्व इकडून तिकडे जसे वाऱ्याने ढग हलवले जातात तसे. त्याच्यामुळे, त्या मनाच्या अज्ञानामुळे हे सगळं जग आपल्याला सारखं बदल होतंय, परिवर्तनशील असं वाटतंय. मनच केवळ अविद्या होय. कमीत कमी हे 50 वेळा तरी याच्यात आलेलं असेल. मनच केवळ अविद्या होय असे विद्वान मुनिजन 174 ते 179 श्लोकापर्यंत सांगत आलेले. 174 पासून का मनच केवळ अविद्या होय असे विद्वान मुनिजन म्हणतात. जग आणि जगातील कर्मे ही मनामुळेच चालू राहतात. बघा, ठरवतो ना, पहिलं डोक्यात प्लॅन घेतो का नाही, असं करायचं, तसं घर बांधताना जसा तसं ते मनात असतं आणि मग ते कृतीत उतरतं. कर्मेंद्रियांचं किंवा ज्ञानेंद्रियांचं साह्य घेऊन तर मग ते उतरलं जातं. जग आणि जगातील कर्मे ही मनामुळेच चालू राहतात. हेतुरहित भटकणे म्हणजे भ्रमणच. हेतुरहित परिवर्तनाचा भ्रम. बघा, हे पळणे ना, विनाकारण पळणे, याच्यात काहीच हाताशी येत नाही. शेवटी हातास काय लागलं हे कळो येईल अंतकाळी. काय पळून पळून केलेलं आपण. भ्रम येते म्हणजे कोणत्याही ध्येयाविना आणि हेतुविना अनेक अर्थहीन परिवर्तने सोसावे, हेलकावे खात राहणे या मनाने असं आपल्याला गेलेले. आपलं काही उद्देश ठरलेला नाही, काय प्रयोजन आहे आपलं. ते काय म्हणतात, तुमचं आपलं प्रयोजन पाहिजे. काय, मला कशासाठी पाठवले ते नसल्यामुळं जर फिरत राहिलं तर 84 लक्षणीमध्ये फिरूनही बी काय केलं, गाढवाशी फिरत बसले तर काय त्यांनी केलेलं आहे. मग ते म्हणतात, जसे वायूमुळे ढग इकडून तिकडे ढकलले जातात तसे विश्व आणि विश्वातील कर्मे मनामुळेच इकडून तिकडे हेलकावे खात असतात. परिवर्तनाचे हे लहान सहान धक्केच मानवाकरता दुःख निर्माण करीत असतात. विचार करा ना, साधू संत जंगलात जाऊन बसले, त्यांना काही कर्म नाही का? जरी कर्म परत सूक्ष्म पद्धतीने त्यांनी सांगितलेलेच आहेत. आपल्या खाणं, चालणं, मनातले विचार, श्वासोश्वास घेणे ही सुद्धा कर्म आहेत. पण विशेषत्वाने जी कर्म आहेत आपण जी स्वतः ओढून घेतलेली आहेत, काही करावीच लागतात. काय त्याला म्हणतात त्या कर्मांना? नित्यनैमित्तिक पण नाही, त्याच्यापेक्षा एक दुसरे नित्यनैमित्तिक. की काही आता समजा आता पितरपाठ चाललाय त्याला नित्यनैमित्तिक म्हणलेले. एक विहित कर्म ही करावंच लागतात, पण बळेच काहीतरी आपण घेऊन ओढून घेतो. त्या कर्मांमुळे मग त्याला अजून त्याचे फटके खावा लागतात. 181. म्हणून मुमुक्षुने मोठ्या प्रयत्नाने चित्तशुद्धी करावी.
आता ही आळंदीत राहिलेली मुलं आहेत ती काय, त्यांचा काय विषय, त्यांना कर्म नाहीत का? नाहीच आहेत कर्म. त्यांनी आपण ओढून नाही घेतलेली त्यांनी, आणि आपण काय करून घेतलेली आहेत, ओढून घेतलेली आहेत. म्हणून मुमुक्षुने मोठ्या प्रयत्नाने चित्तशुद्धी करावी. हे मन पूर्ण शुद्ध झाले म्हणजे मुक्ती हातावर घेतलेल्या फळाप्रमाणे सहज प्राप्त होते. जशी करतळी आवळे तैसा हरी. एकदा का चित्त शुद्ध झालं म्हणून मुमुक्षुने मोठ्या प्रयत्नाने चित्तशुद्धी करावी. हे मन पूर्ण शुद्ध झाले म्हणजे मुक्ती हातावर घेतलेल्या फळाप्रमाणे सहज प्राप्त होते. वरील विवेचनावरून स्पष्ट होते की आध्यात्मिक मुक्ती करता मनाचे शुद्धीकरण झाले पाहिजे. मन शुद्ध म्हणजे करणे म्हणजे रजोगुण आणि तमोगुण यांचा आणि परिणामता त्यापासून निर्माण होणाऱ्या विक्षेपांचा आणि व्यक्तित्वावरील आवरणाचा नाश करणे होय. बघा काय करायचं, रजोगुण आणि तमोगुण. बाबा जे म्हणतो, आपण एका ठिकाणी चांगल्या ठिकाणी जॉबला होते आणि तिथे त्यांना काय मिळणार होती, रिश्वत. आणि रिश्वत नाही घेत म्हणून सिनियरांनी बाबांना हे केलं, करावं लागेल ती गोष्ट. तर बाबा म्हणले मला नाही करायचं. नाही करायचं तर मग राहता नाही यायचं. बाबांना तिथून राजीनामा द्यावा लागला. ही तमोगुण आणि रजोगुण असतं तर चालेल, काय करायचं आपलं, करूया आपण. मग रजगुणामुळे आणि तमोगुणामुळे, अज्ञानामुळे, त्या निर्माण होणाऱ्या विक्षेपामुळे व्यक्तिमत्वावरील आवरणाचा नाश करणे होय. हे काही सोपे काम नाही. तमोगुणाचा नाश करणे सोपं नाही. लालचीपणा येणार नाही का, आपण नाही का फिरत. आता हे समजा अरुण बाबा समजा का, रोज दिवस रात्र पाळतातच ना. 100, 200, 500 रुपये जास्तीत जास्त मिळतात बचत. मग 500 रुपयासाठी पळतात आणि 1 लाखाचा दागिना भेटल्यावर साहजिकच आहे, काय करणार आपल्याला. अचानक आपल्या गाडीत जर 1 लाख रुपयाचं दागिना कोणी टाकून दिला, काही आता नाही पत्ता नाही, आपण जाणार का त्याला शोधायला, काय करणार आपण त्याचं. शेवटी आपल्याला देवानीच दिलं म्हणून वापर करणार का नाही. तो तमोगुण, तो रजोगुण. तुम्ही ते सात्विक कार्यासाठी सुद्धा खर्च करू शकत नाही. आणि जर केले समजा तर ते तुमच्या नावाने नाही बॅलन्स राहणार. ज्याचे गेलेत, मग हा जर तमोगुण आणि रजोगुण असतं तर 100% ठेवलं असतं. जे माझं नाही ते मला घ्यायचं नाही. अहो वस्ती धवारे, मोडून केली देऊळ देवाळे, नागोनी व्यवहारे गावांमध्ये. म्हणजे जसं गुंडांनी खंडणी पोटी मोठमोठ्याला बिल्डरांना खतम करायचं, आणि त्याच्या बदली काय करायचं, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी काय करायचं, अन्नसत्र घालायचं, असं आहे ते म्हणतात. म्हणजे चांगली कामं करायची, पण ते करताना त्याचं भांडवल कशातून निर्माण झालेलं आहे, वाईटातून निर्माण झालेले. तो तमोगुण आणि रजोगुण ज्यावेळेला नको म्हणेल त्यावेळेला तो मनोमय पटू जेव्हा फाटणारे, हा मनोमय कोशाचा एंड कसा करायचा ते सांगतात. तुमच्या आपल्या अंतकरणात रजोगुण नाही पाहिजे, तुमच्या आपल्या अंतकरणात मनामध्ये तमोगुण नाही पाहिजे. बरं, मग महात्म्यामध्ये आहेत का नाही ते गुण? आहेत, पण ते त्या गुणांशी संबंधित नाहीत. त्यांच्याशी काही संबंध नाही. आणि आपला त्यांचा अगदी जवळचा संबंध, निकटचा संबंध आहे आपला त्यांचा नाश करणे होय. हे काही सोपे काम नाही. आगेत आपण पाहिलं की एका माणसाने 1 लाख रुपये जोगबाबांना दिले, तर जोगबाबा काय म्हणले, मला नकोय. तो माणूस आग्रह करतोय, मला नकोय. तो माणूस आग्रह करतो, मला नकोय म्हणलं तरी तो माणूस चिडला. अहो आजकालच्या त्या काळात म्हणले कोण 1 लाख रुपये द्यायला मोकळे, असा माणूस नाही भेटणार तुम्हाला 1 लाख देणारा. तेव्हा ते त्यांना काय म्हणतात, 1 लाख दिलेले नको म्हणणारा तर तुला कुठंच माणूस भेटणार नाही जावं. हे मनशुद्ध म्हणून त्यांची कीर्ती आहे. व्यवहारामध्ये सुद्धा त्यांनी तेवढं शुद्ध केलं. हे कारण अंतर्यामी मानसिक, हे काही सोपे काम नाही. कारण ही अंतर्यामीची मानसिक घाण आपणामध्ये कित्येक युगायुगापासून साठवली गेलेली असते. हे मागचं सगळं गाभाळ आहे, ते साफ करायचं. आणि हे करत असताना आपण आपल्यासाठी करतोय. महत् प्रयत्नाने आणि चातुर्यपूर्वक आत्मसंयमाने चित्तशुद्ध होऊ शकते. याच्यासाठी सातत्य पाहिजे. हप्ती गाडी कर्जावर गाडी काढलेली, हप्ते भरायचे म्हणजे रोज गाडीवर गेलं पाहिजे का नाही. आजारी असलं तरी जातोच की नाही माणूस, कामधंदा करतोच की नाही. मग ते महत् प्रयत्नाने आणि चातुर्यपूर्वक आयडियाने पण करायचे आणि आत्मसंयमाने कलेने बरोबर ते चित्तशुद्धी होऊ शकते. प्रेरणा देणारे एखादे साध्य समोर दिसल्याखेरीज
कोणीही सातत्यपूर्वक प्रयत्नांची पराकाष्ठा करू शकत नाही. कशासाठी करायचं? एक मोक्षाचं बी चॉकलेटच आहे. आता तुला मोक्ष पाहिजे ना, तुला असं करायचं, मग त्या ध्येयापोटी तो करणारच ना चांगल्या गोष्टी. नंतर त्याच्या तिथे गेल्यानंतर त्यालाही महत्त्व देत नाही तू, करून त्याच्याही पुढे तो गेलेला असतो. त्यावेळेला प्रेरणा देणार एखादे साध्य समोर दिसल्याखेरीज कोणीही सातत्यपूर्वक प्रयत्नाची पराकाष्ठा करू शकत नाही. प्रकृती आवरणापासून मुक्त होण्याच्या ध्येयाने ज्याला स्फूर्ती मिळाली आहे, आशाकडून आपले अंतःकरण शुद्ध करण्याकरता इतके श्रम केले जाऊ शकतील. बघा, प्रकृती आवरणापासून मुक्त होण्याच्या ध्येयाने ज्याला स्फूर्ती मिळालेली आहे, आतूनच त्याला वाटलंय मला सुटायचंय, मला सुटायचंय. आपल्या तालुक्यामध्ये सहादू बाबा वायकर म्हणून आहेत, त्यांना सुद्धा अशी प्रॉपर्टी दिलेली होती लोकांनी, त्यांच्या सासरवाडीच्या लोकांनी, कोण नाही म्हणून नावावर केलेली सुद्धा परत त्यांनी त्यांच्या परत पाहुण्यांना देऊन टाकली, नको म्हटले. ही केव्हा गोष्ट होईल? अंतकरणातून त्या प्रकृती आवरणापासून मुक्त होण्याच्या ध्येयाने ज्याला स्फूर्ती मिळाली आहे, अशांकडूनच अंतकरण शुद्ध करण्याकरता इतके श्रम केले जाऊ शकतात. आतून सपोर्ट पाहिजे, त्याच्या बॉडीने त्याला दिले पाहिजे, आतून भगवंताने सुद्धा त्याला तेवढं ताकद. हिरकणी एवढं बुरुज उतरते म्हणजे तिला ती शक्ती दिलेली आहे. बाजी प्रभू मान बाजूला उडाली तरी जरी ते लढाई करतात, म्हणजे त्यांना आतून ती प्रेरणा आहे. म्हणून ती ईश्वर सुद्धा आपल्याला साह्यभूत व्हावा लागतो. आपले 50% प्रयत्न असतात आणि 50% सद्गुरूंचे किंवा ईश्वराचे, काही दोघं मिळून एक असतात, पण आपल्या डोक्यात लवकर घुसायचं नाही म्हणून आपण त्या गोष्टी तशाच समजायच्या. ज्यांना आत्यंतिक तळमळीची मोक्ष इच्छा आहे, आता आपल्याला सगळ्याला आत्यंतिक तळमळीची मोक्ष इच्छा आहे का नाही? आत्यंतिक तळमळीची आहे का नाही डुमरे साहेब? आहे का नाही? त्यामुळे आपण बिलकुल त्याच्यापासून बाजूला राहू शकत नाही. आत्यंतिक तळमळीची इच्छा म्हणजे काय सांगू शकता? तुकाराम महाराजांचं एखादं प्रमाण? पाण्याशिवाय मासा राहू शकत नाही. आता आपली सगळ्यांची तशीच परिस्थिती झाली का नाही? आपण राहू शकत नाही, सत्संगाशिवाय राहू शकत नाही. आपण का राहू शकतो? नाही राहू शकत आपण, आहे की नाही? आणि मग त्यांनी प्रथम, मग त्यालाच ती जी गोष्ट कळू शकते. ज्यांना आत्यंतिक तळमळीची मोक्ष इच्छा आहे, त्यांनी प्रथम मन जे स्वतःच अध्यात्मरूपी अविद्या होय ते शुद्ध करण्याकरिता सर्वोत्तपरी प्रयत्न केले पाहिजे. आपण झडझडून लागलो पाहिजे ना मागे त्याच्या, बस मला पहिले या मनाचा कार्यक्रम करायचा आहे, त्याला बाजूला करायचं. हे एकदा झाले की मोक्ष फार दूर नाही. तो मग तुमच्या तळहातावर धरलेल्या फळा इतकाच स्वतःच्या स्वाधीन आहे, ते आपलंच आहे. बघा ना, त्या मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. ती वस्तूच आपली आहे, परंतु आपण त्याच्यापासून बाजूला गेल्यामुळं ती आपल्यापासून लांब गेल्यासारखी वाटते. श्लोक क्रमांक 182 वाचतो. मोक्षासंबंधीच्या तीव्र ओढीमुळे जो विषय वस्तू संबंधीची आसक्ती मुळासकट उपटून फेकून देतो. पहा, ज्याला मोक्ष पाहिजे त्याला काय पाहिजे? आता बघा, इथे मोक्ष सांगितलेला आहे आणि मोठे मोठे महात्म्यांचं आपण एखादं कीर्तन ऐकायला गेलो तर म्हणतील मोक्ष सुख हानुनाथा, मोक्ष पद तुच्छे केले या करणी. कधी म्हणतात ते त्या स्पॉटला पोहोचलेत. आणि आता हा काय, आत्ताशी यांनी काय मारलेली एंट्री मारलेली आहे तिथं. त्यामुळं मोक्षासंबंधीच्या तीव्र ओढीमुळे जो विषय वस्तू संबंधीची आसक्ती मुळासकट उपटून फेकून देतो. शिंदे सरकार तसे त्यांना आता काय कशाची गरज नाही. त्यांच्या कीर्तनात त्यांनी सांगितलं, मी पाहुण्या माझ्या घरच्यांना सांगून टाकलेले, तुमचा आणि माझा काही संबंध नाही, तुम्ही माझा परिवार नाही आणि हे माझे परिवार आहेत, हे टाळकरी. तर तिथले त्यांचे राहणारे जे आजूबाजूचे लोक एकमेकांमध्ये खुश होत होते ना, हसत होते. म्हणजे आता बरोबर काम नाही. आणि मला असं वाटतंय तुम्ही ही गोष्ट समजून घ्या, तुम्हाला मी देव दाखवू शकतो ते म्हणतात. आणि पाहिजे असेल तर संत कृपा मालिका मंदिरमध्ये या. मी त्यांना दुसऱ्या दिवशी म्हणलं, जर इथं लाईन लागली तर काय करायचं आपण? मग त्या मोक्ष संबंधीच्या तीव्र ओढीमुळे जो विषय वस्तू संबंधीची आसक्ती, आपल्याला अजून आसक्ती आहे ना, आपल्या वस्तूंबद्दल आसक्ती आहे, विषयाबद्दल आसक्ती आहे, देहाबद्दल आसक्ती आहे. मोक्षाची कल्पना करायची नाही. तुम्ही नाही महाराज आता काय झालं, मुखी ना माते मोक्ष, मग हे आता काय आडवे येतं? हे बारकावे त्याच्यातले. सुरुवातीला त्याला प्रवृत्त करायचं असतं. शाळाला सोपी असती, काय नसतं. बाई आपल्याला खायला देतात, गाणं गातात, परत सगळं खेळणी बिळणी असतात. हे सुरुवात आहे का शेवट आहे? खेळणी बिळणी असतात. तिथं मात्र प्रयत्नाची
पराकाष्ठा करावा लागेल. ओढीमुळे विषय वस्तू संबंधीची आसक्ती मुळासकट उपटून टाकावी, आशा ती समूळ खणून काढावी, तेव्हाच गोसावी व्हावे. त्यांनी मुळा सगट गेली पाहिजे, नाही तर थोडं मूळ राहिलं का ती वाढीस लागणार. सर्व कर्माचा त्याग करून, सर्व कर्माचा त्याग करणे म्हणजे काय? अंतःकरणातून कर्म संन्यास आणि त्याग याच्यासाठी 18व्या अध्याय त्याच्यात खास वर्णन आलेले. त्याग आणि संन्यास आणि सत्य तत्वावर श्रद्धा ठेवून त्याचे सतत श्रवणाधिक साधन करतो, तोच आपल्या बुद्धीतील रजोगुण मल काढू शकतो. आता जे विद्यार्थी असतील ना कुठं जॉईन झालेले आश्रमांना गुरूंना, ते त्यांनी सर्व कर्माचा त्याग करून टाकला. बस एक विद्यार्थी काय म्हणला, मग तुला कॉलेज शिकायचं नाही, डिग्री? तो म्हणतो मला काय डिग्री बिग्री करायची नाही, पण आमच्या आईबापांच्या डोक्यात ते करायचं. सगळ्यांची पोरं तसं करतात तर आपण बी करायचं म्हणून करायचं. त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही. सर्व कर्माचा त्याग करून आणि सत्यतत्वावर श्रद्धा ठेवून त्याचे सतत श्रवणाधिक साधना करतो. बघा ह्या ग्रंथाचं आता आपलं श्रवण चाललंय, माझं सुद्धा वाचन नाही चाललंय, एक प्रकारचं काय चाललंय, श्रवणाधिक साधना करतो. आता साधना आपल्याला अजून फळाला येणार. आता शास्त्र श्रवण केल्यावर काय फायदा होईल? आपल्याला जी साधना मिळालेली त्याच्या संबंधाने आपल्याला अजून काय होणार, भूमिका दृढ होण्यासाठी पूरक राहणार. श्रवणाधिक साधना करतो, तोच आपल्या बुद्धीतील रजोगुण मल काढू शकतो. ऐकल्यानंतरच कळलं ना हे बाधक आहे बाबा, हे नाही करायला पाहिजे. कर्तृत्व आणि भोक्तृत्व या दोन्हीचा त्याग करून तो अहंभावाचा शेवट करू शकतो. बघा कर्माचा त्याग कसा करायचा? त्याचं कर्तृत्वच नाही घ्यायचं, मी नाहीच करत, माझ्याकडून करून घेतलं जातं. आता ती त्यावेळेची काय त्याची कल्पना असेल त्याच्यावर आहे. आता आपण किती सांगितलं कर्तृत्व नाही घ्यायचं, तरी घेतल्याशिवाय राहतो माणूस. निपटोनी कर्म सांडीचे, हा ते सांडीने संन्यास म्हणजे, हा म्हणजे करायचं पण फळाची अपेक्षा नाही करायचं, त्याचं नाव त्याग. आणि पूर्ण कर्मच करायचं नाही, त्याचं नाव संन्यास. इथे सांगतात कर्तृत्व टाकायचं. कर्तृत्व टाकायचं म्हणजे करायचं पण मी केलं, हे कर्तृत्व टाकायचं. आणि कर्तृत्व टाकलं का त्याच्या मागे येणारं भोक्तृत्व, या दोन्हींचा त्याग करून तो अहंभावाचा शेवट करू शकतो. मग त्याचा आपोआप त्याला त्याच्यातून तो सुटका. एकदा कर्तृत्व गेले का ऑटोमॅटिक भोक्तृत्व पण कमी होतं. मग अहंभाव जीव हा निव्वळ या दोन्ही दिमाग मिरवणाऱ्या गर्व भावनांचा मिळून बनलेला असतो. बघा अहंभाव जीव हा निव्वळ या दोन्ही दिमाग मिरवणाऱ्या गर्व भावनांना मिळून बनलेला असतो. मी तो गर्व भावना, आणि त्या दिमागात राहतो तो मनुष्य. त्यापैकी भोक्तृत्व भाव नाहीसा करणे सोपे आहे. मी भोगणार नाही हे सोपं आहे, पण मी कर्म करतो हे टाकतं नाहीच. कर्मफलातून मी भोगताय ही भावना सहज काढून टाकता येणे शक्य असते. त्याकरता समर्पण भावाने निष्काम कर्म करणे सांगितलेलं आहे. कर्म करताना भोक्तृत्व टाकणं सोपं आहे, पण कधी समर्पण भावाने करायचं. मी केलंय पण ते तुमच्यासाठी केलंय, ईश्वरा हे तुमच्यासाठी केलेले. हा 8व्या अध्यायामध्ये सांगितलंय तू असं कर, केलेली कर्म सगळे मला अर्पण कर, तरी तू तेवढ्याने सुटला जा. ते नाही जमत, तू म्हणशील मी करायचं आणि तुझ्याकडे टाकायचं. बरं ठीक आहे, तुझ्याकडेही घेऊ नको आणि माझ्याकडेही घेऊ नको, वाऱ्यावर सोडून दे, तेवढ्याने पण तू सुटशील. पण ते तसं करत नाही. त्याकरता समर्पण भावाने निष्काम कर्म करणे कर्मयोग सांगितलेला आहे. बघा आता कर्मयोग सांगितलंय, पण कसं समर्पण भावाने, आणि मी केलंय याचा भाव नसावा. अहंकार आणि आत्मकेंद्रित कामना या विना केलेली कर्म चित्तशुद्धी करतात. बघा आता इथे कर्माने बाह्य तीर्थे बाह्य मूळ शाळे आणि कर्मे आभ्यंतर उजळे एवं सत्कर्मी. सत्कर्मच तीर्थ आहे, आणि तीच कर्म ज्यावेळेला मी केली नाही त्यावेळेला ती अंतकरण चित्तशुद्धीला साह्यभूत होतात. आणि मग ती आत्मकेंद्रित कामना याविन केलेली जी कर्म ती चित्तशुद्धी करतात. आत्मकेंद्रीकडे लक्ष ठेवलेलं आहे आणि कामना पण नाही आणि मी करता भाव पण नाही. एखादा जेव्हा समर्पण भावाने अहंकार सोडून आणि अहंकार केंद्रित कामना न बाळगता जगात कर्मे करतो, तेव्हा शिल्लक असलेल्या वासना संपवल्या जातात. बघा मग ॲटोमॅटिक समर्पणच करायचे, मग काय बाबा झालं काय नाही झालं काय. आणि जेव्हा मला करायचं आहे त्यावेळेला त्याच्यामध्ये तो एक अहंभाव निर्माण होतो. समर्पण भावाने अहंकार सोडून
आणि अहंकार केंद्रित कामना न बाळगणारा जगात कर्मे करतो. संत आणि आपल्यापेक्षा जास्त तीव्रतेने कर्म करत असतात. तुम्ही विचार करा, नाथबाबांची गुरुजी लढाई करत होते म्हणजे कशी कर्म असतील त्यांची. लढाई करणं सोपं आहे? हा, कसं उसण्या काही झुंजायचं? अहो खरंच झुंजावं लागेल तिथं, खरंच झुंजावं लागेल तिथं. पण ती कर्म करत असताना वासना शिल्लक राहत नाही ते म्हणतात, कारण ते समर्पण भावनेने करतोय, तो अहंकार सोडून करतोय. जगात कर्मे करतो तेव्हा शिल्लक असलेल्या वासना संपवल्या जातात. मग ते उरलेलं जी वासना आहे ना कर्म, ती कर्म सुद्धा ॲटोमॅटिक संपली जातात. ती काही करावं सुद्धा लागत नाहीत, कर्मान भोगावं सुद्धा 50% ॲटोमॅटिक गेली का त्याच्याबरोबर उर्वरित पण निघून जातात आणि नवीन वासना निर्माण होत नाही समर्पण भावनेने केलं तर. त्यानंतर मन अधिक शांत आणि अविचलित होत जाते. बस मग मन शांत होतं, विचलितपणा त्याचा संपला. मन जितके शांत होत जाते तितकी त्याची चिंतनशीलता अधिक. म्हणून कशी व्यक्ती श्रुतीग्रंथाचे आकलन अधिक खोलवर करू शकते. बघा, मन ज्याचं जितकं शुद्ध होईल, शांत होईल, तितकी त्याच्यामध्ये चिंतनशीलता अधिक वाढेल. चिंतनशीलता अशी वाढेल त्याच्यामधली की ती व्यक्ती श्रुती ग्रंथाचे आकलन अधिक खोलवर जाऊन करू शकते. त्याच्यातला गाभा कळू शकतो. कदाचित त्याच्या अगोदर 10-12 लोक प्रयत्न करत असतील पण त्यांना नाही कळणार, पण त्याच्यातले सिद्धांत आपल्याला सहज आकलन होऊ शकतात ज्यावेळेला आपली आंतरिक भावना तशी होणार. त्यावेळेला शास्त्राभ्यासाने ती व्यक्ती मी करता आहे ही खोटी गर्व भावना अंतिमता काढून टाकू शकेल. बघा, आपण मगाशीच विषय घ्यायला होता जाताना की मला हे चांगलं सांगता येतं असा अंतकरणात भाव, हा बी अहंकारच आहे. आणि त्याच्यामुळे तो राहणीमान त्याचं वेगळंच राहणार. तो एक वेगळी त्याची ओळख दाखवण्याचा. पण इथे शास्त्राभ्यासाने ती व्यक्ती मी करता आहे ही खोटी गर्व भावना अंतिमता काढून टाकू शकेल. मग आपण आता आपण वाचत नाही का? वाचतो का? आपण नाही वाचत, वाचतोय पण ती खोटी गर्व भावना आहे. आपल्याकडून वाचून घेतोय तो. नाही तर जर का आज आपल्याला काही काम लावलं असतं दुसरं तर हे आपलं आज झालं नसतं. त्यामुळे तो मग स्वतःकडे कर्तृत्व घेतच नाही. सगळं येत ईश्वर अकर्ता. आणि मग आपण कसे आहेत आता उत्तर आपल्याला सापडलं. आता आपण करतोय का? आता नाही करत, कारण इथं ईश्वर करताय अकर्ताय ना आपण पण अकर्तृत्वाने. पण हे कसं झालं पाहिजे, रोज दिवस रात्र आपल्या डोक्यात ते बसलं पाहिजे, मी अकर्तृत्ववान आहे, मी अकर्तृत्ववान. मग काहीच नाही ना, मग त्याला जन्म मरण्याचे फेरे नाहीच आहेत. मी करता ही खोटी गर्भ भावना अंतिमता काढून टाकू शकेल. अशा तऱ्हेने ज्याने मोक्षा करता एक निष्ठा जोपासली आहे. बघा, अशा तऱ्हेने ज्याने मोक्षा करता एक निष्ठा जोपासलेली आहे. धरसोड नाही पाहिजे, लावून धरलं पाहिजे. अनुग्रह घेतलाय तर त्यांनी काय केलं पाहिजे, चिकाटी लावून धरली पाहिजे. आपल्याला हे करायचं, आपल्याला हे करायचं, आपल्याला हेच करायचं असं चिकाटी लावून धरली पाहिजे. एक निष्ठा जोपासली पाहिजे. त्याच्यासाठी ही चित्तशुद्धी मार्ग सुचवण्यात आला आहे. बघा, त्याच्यासाठी हा चित्तशुद्धीचा मार्ग सुचवण्यात आलाय. अहमभाव आणि अहम केंद्रित कामना टाकून समर्पण भावनेने केलेले कर्म, श्रद्धेने आकलनपूर्वक केलेला शास्त्राभ्यास. बघा, अहमभाव किती आपण माणसं पाहतो ते म्हणले आम्ही अनुग्रह घेतला होता, पण तेच नंतर म्हणतात मधी जरा माझी धरसोड झाली. धरसोड झाली का तेवढा विलंब वाढणार तुमचा वेळ. ते म्हणतात अहमभाव आणि अहम केंद्रित कामना टाकून समर्पण भावनेने केलेले कर्म, श्रद्धेने आकलनपूर्वक केलेला शास्त्राभ्यास. बघा, अहमभाव टाकून शास्त्र ऐकायला आलं पाहिजे किंवा शास्त्र वाचलं पाहिजे. आपण दुपारी बाबा एक वाक्य बोलले होते, अभ्यास करायचा आहे पण सांगण्यासाठी नाही करायचा. आपल्याला आनंद घ्यायचा आहे, आपल्याला अनुभूती घ्यायची म्हणून घ्यायची, तर तो ठसला जातो. सांगण्यासाठी केलं का विठ्ठल विठ्ठल करावंच लागणार 10-5 वेळा. मग तिमीर गया रवि देख के, कुमती गई गुरु ज्ञान, सुमती गई आती लोभ से, और भक्ती गई अभिमान से. बघा, चांगल्या गोष्टी आहेत पण ह्या निघून गेल्या मग जवळ आल्यामुळे. का? अभिमानामुळे. म्हणून केलेला शास्त्राभ्यास आणि सर्व गोष्टीचे कर्तृत्व आपल्याकडेच घेणाऱ्या पोकळ प्रौढीचा जाणीवपूर्वक केलेला त्याग. बघा, की मला जमतंय आणि मी लय अभ्यास करतो, और सांगायचं सुद्धा नसतं.
सांगायचं सुद्धा नसतं मी अमुक करतोय मी तमुक करतोय, ते रणांगणात उभं राहिल्यानंतरच कळणार आहे. ह्या गोष्टी मानवाच्या बुद्धीतून रजोगुण ह्या गोष्टी मानवाच्या बुद्धीतून रजोगुण संपूर्णपणे काढून टाकण्यात परिणित होतील. ज्या वेळेला आपल्याकडून ते राहणार नाही, कोणता अहंभाव नाही, कर्ता भाव राहणार नाही, आणि समर्पण भावनेने केलं, कामना रहित आणि आत्मचित्तीसाठी मोक्षासाठी, तर मग मात्र हे ऑटोमॅटिक आपल्याकडे येतील. मानवाच्या बुद्धीतून रजोगुण संपूर्णपणे काढून टाकण्यात परिणत होतील. जेव्हा मन आणि बुद्धी शुद्ध केली जातात तेव्हा मोक्ष म्हणजे एखाद्याच्या हाताच्या तळव्यावर ठेवलेले फळच त्याने केवळ त्याचा आस्वादच घ्यावायचा असतो. मग त्याला कोणतीच गोष्ट अवघड नाही, त्याच्याकडे ती सगळे. मग सर्व सुखे आज येथे चिवळली. बघा श्लोक क्रमांक 183. आत्तापर्यंत अवघड सांगत होते, पण याच्यातून जर पास झाला तर ती गोष्ट सहजच त्याला प्राप्त होणार आहे. हा 183 नंबरचा श्लोक. हा मनोमय कोश सुद्धा त्याला आधी अंत हे दोन्ही असल्यामुळे, तो विकारवश असल्यामुळे, दुःख व क्लेश हे त्याचे गुण असल्यामुळे व तो जाणून घेण्याचा विषय असल्याने परमोच्च आत्मतत्व होऊ शकत नाही. आता त्या पंचकोशाचं निरसन करायचंय त्याला, तेव्हा ते सांगतात तो मनोमय कोश हे सगळं जरी मनामुळं झालं तर मनाची स्टार्ट आहे आणि मनाचा एंड आहे. मनाला आपण जाणू शकतो, ते सीमित आहे, आणि आत्मा कसा आहे, व्यापक आहे, म्हणून ते मन आत्मा होऊ शकत नाही. हा मनोमय कोश सुद्धा त्याला आधी अंत हे दोन्ही असल्यामुळे, तो विकारवश असल्यामुळे, दुःख व क्लेश हे त्याचे गुण असल्यामुळे, आणि आत्मा कसा आहे, आनंद स्वरूप आहे व तो जाणून घेण्याचा विषय आहे. मन जाणू शकतं, आत्मा जाणू शकत नाही. आत्मस्वरूप होऊन जातो माणूस, पण तो वेगळेपणाने जाणू शकत नाही. इथे वेद मुख्य झाले. मन पवन पांगुळले राती विन मावळले रवी शशी. असा आत्मा आहे, आणि मन मात्र तसं नाही, मन जाणू शकतो, म्हणून मनोमय कोश म्हणजे आत्मा नाही. तो जाणून घेण्याचा विषय असल्याने परमोच्च आत्मतत्व होऊ शकत नाही. मन म्हणजे आत्मा नाही. या सर्व गोष्टी पाहणारा द्रष्टा कधी ज्ञानविषयक असे दृश्य होऊ शकत नाही. या सर्व गोष्टी पाहणारा द्रष्टा कधी ज्ञानविषयी असे दृश्य होऊ शकत नाही. जो आत्मा द्रष्टा आहे तो दृश्य होऊ शकत नाही. तो द्रष्टाच आहे. मनोमय कोशाची म्हणजे आत्मा कधी जाणला जाऊ शकत नाही, तो दर्शन होऊ शकत नाही. आत्मा द्रष्टा आहे, तो दृश्य होऊ शकत नाही, आणि मन मात्र त्या कचाट्यात सापडते. मनोमय कोशाची व्याख्या आणि स्पष्टीकरण करताना श्री शंकराचार्यांनी सर्वात जास्त म्हणजे 16 श्लोकाचा उपयोग केलेला असून या श्लोकाने ते त्याचा निराश करतात. मनोमय कोशाचे स्वरूप, याची आंतररचना व कार्य काय आहे आणि तो कसे कार्य करतो याच अभ्यासाला निश्चित आकलन व्हावे, याच अभ्यासकाला निश्चित आकलन व्हावे म्हणून इतक्या श्लोकाचा उपयोग करण्यात आलेला आहे. मनोमय कोशाचं पूर्ण डिटेल त्यांनी दिलं का तो म्हणजे आत्मा नाही. मनोमय कोशाविषयी निश्चित स्वरूपाची माहिती दिल्यानंतर मनोमय कोश सुद्धा आत्मा होऊ शकत नाही हे सिद्ध करण्याकरता श्री शंकराचार्य 5 कारणे आपणास सांगत आहेत. का मनोमय कोश होत नाही? त्यातलं पहिलं कारण आहे मनोमय कोशाला आदी आणि अंत असतो. दुसरं कारण सांगतात तो विकारवान असतो. आत्म्याला आदी नाही, अंत नाही. आत्मा विकारवान नसतो. दुःख आणि क्लेश याचे गुणधर्म आहेत. कोणाला दुःख आणि सुख कळतं? मनाला कळतं सुख आणि दुःख. हे सुद्धा जड आहे, याला पण काही कळत नाही. म्हणून त्याला सुख दुःख आहे, पण आत्म्याला सुख दुःख नाही. म्हणून तो मनोमय कोश आत्मा होऊ शकत नाही. तो जाणून घेण्याचा विषय आहे. काय? मन हा जाणून घेण्याचा विषय. आत्मा जाणू शकत नाही. तो नेहमी एखाद्या ज्ञानविषयी वस्तूप्रमाणे मानला जातो. आता ही एखादी वस्तू आहे, तसं मन ही एक वस्तू म्हणून जाणू शकतो, पण आत्मा मात्र तसं जाणू शकत नाही. वेगळेपणाने मन वेगळेपणाने पाहू शकतो, पण आत्मा वेगळेपणाने पाहू शकत नाही. जसं तुम्ही जर वाचलं असेल दीप रत्नाकर, तू आकाशाला जाणतोस म्हणून तू आकाश होऊ शकत नाहीस. त्याच्यापेक्षा वेगळा आहेस म्हणून जाणतो. जर तू आकाश असतं तर नसतं जाणलं. तू हवेला जाणतो, वायूला जाणतो म्हणजे तू नाही आहे. पृथ्वीला जाणतो, तू त्याच्यापेक्षा
वेगळा आहेस म्हणून त्याला जाणू शकतो, आणि याला जाणायला गेला तर जाणणाराच ते होऊन जाऊ शकतो, पण वेगळेपणाने राहू शकत नाही. पाहता पाहणे दुरी सारुनी, दोन पाना टाकला तर पाहू शकतो, इथे मात्र दोन पानाने पाहू शकतो. वस्तूशी जाणू जाता, वस्तूचं जाण तत्वता, जाणते आणि जाणता कैसा उरे, तो ती वस्तू होऊ शकतो, आत्मा असा आहे. पण मन मात्र तसं नसल्यामुळं मन मन शिल्लक दोन पानाने राहतं, पण आत्मा मात्र वेगळेपणाने जाणता येत नाही. मनाला आधी आणि अंत असतो. एखादा जेव्हा निद्रेतून जागा होतो तेव्हा मन कार्य करण्यास सुरुवात करते. सुषुप्तीमध्ये त्याचे कार्य थांबते. आत्म्याला मात्र आधी नाही व अंत नाही, तो नित्य आणि शाश्वत आहे. म्हणून जे मन क्षणभंगूर आणि अनित्य असते ते आत्मा होऊ शकणार नाही. मनामध्ये परिवर्तन, माझ्या मनाला असं वाटतं, आता माझ्या मनाला वाटतं परमार्थ करावं, आता माझ्या मनाला वाटतं असं करावं. आत्म्याला तसं काहीच नाही, तो आहे तसाच आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं परिवर्तन नाही. मन जेव्हा भानावर असते तेव्हा ते सदा चंचल व सदा विकारवान असते. जेव्हा भानावर असते त्या एक क्षणी ते दुःखी असते तर दुसऱ्या क्षणी ते आनंदी होते. आता शांत तर आता विक्षेपित होते. विकारवान मन विकारहीन आत्मा असू शकत नाही. शाश्वत आनंद हे त्याचे स्वरूप आहे. कोणाचे? आत्म्याचे. आत्मा विकाररहित आहे आणि शाश्वत आनंद त्याचं स्वरूप आहे. याचा शाश्वत नाही, आता सुख नंतर दुःख, म्हणून ते मन आत्मा होऊ शकत नाही. दुःख आणि क्लेश हीच मनाची घडण असते. बघा, चांगलं वाईट त्रास होतं, दुःख होणं ही मनाची घडण. जेव्हा ते आनंदी असते तेव्हा त्याच्या आनंदी स्वरूपासोबत परिवर्तनाची भीती असते. आहे आनंद पण तो हिरावून जाऊ शकतो असं वाटतं, पण त्याच्याकडं हरवण्याचा काही संबंध नाही. शाश्वत परमानंदाच्या दृष्टिकोनातून आपले लहान सहान सुख व आनंद ही तुलनेने दुःखीच होत. बघा, जो मुख्य नित्य आनंद आहे त्या आनंदाच्या पुढे हे कसे आहेत, एकदम किरकोळ आहे, आणि त्यामुळे हे जरी सुख असलं तरी ते कालांतराने काय आहे, दुःखच आहे. आणि तो मात्र शाश्वत आनंद आहे, तो कधी बदलत नाही, हिरावून घेतला जात नाही. त्याच्या स्वरूपातील अगदी स्पष्ट अशा या विरोधाभासामुळे मन हे आत्मतत्व होऊ शकणार नाही. हा शाश्वत आनंद आहे आणि तो अशाश्वत आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये एवढं फेरफार असल्यामुळं आत्मा मन मनोमय कोश आत्मा होऊ शकत नाही. मन हे सर्व विषय वस्तूंचे कारण असते. बघा, ज्या अर्थी विषय सतत बदलत असतात. बघा, मन कशामुळे? हे विषय वस्तूंचे कारण. विषयामध्ये आवड निर्माण झाली ती मनाला झाली, आणि विषय वस्तू हे सतत बदलत राहतात, त्यामुळे मग मनाचे सुद्धा भाव सतत बदलत राहतात. आणि आत्मा मात्र कसा आहे? नित्य, सिद्ध, अपैसा, अनादिपणे, तो कधी बदलत नाही. मन हे सर्व विषय वस्तूचे कारण असते. ज्या अर्थी विषय सतत बदलत असतात त्या अर्थी मन सुद्धा ती विषय वस्तू होण्याकरता बदलत गेलेच पाहिजे. कार्य हे दुसरे काही नसून अन्य स्वरूपात कारणच होय. आत्मतत्व हे कशाचेही कारण व कशाचेही कार्य नसल्याने मन हे आत्मतत्व होऊ शकत नाही. जसं कारणाशिवाय कार्य नाही, मग त्याला कारण पण आहे, कार्य आहे, पण याला कारण पण नाही आणि कार्य पण नाही. आत्मा हा स्वतंत्र आहे. आत्मतत्व हे कशाचेही कारण व कशाचेही कार्य नसल्याने मन हे आत्मतत्व होऊ शकत नाही. हे मन हे आत्मतत्व परिवर्तनाचे अपरिवर्तनीय दिव्य अधिष्ठान होय. बघा, हे आत्मतत्व परिवर्तनाचे अपरिवर्तनीय दिव्य अधिष्ठान होय. ते कधीच बदलत नाही, ते जाग्यावरच आहे. त्याच्यावर कितीतरी येतं जातं, पण ते मात्र आहे तसंच आहे, आणि हे मात्र बदलतं. म्हणून तो मनोमय कोश आत्मा होऊ शकत नाही. मन दृश्य वस्तूप्रमाणे मानले जाते. आपण आपल्या स्वभावती जे पाहत असतो ते निरनिराळ्या स्वरूपात द्रष्टाच असते. बघा, मन दृश्य वस्तूप्रमाणे मानले जाते. आपण आपल्या स्वभावती जे जे पाहतो ते निराळ्या स्वरूपात द्रष्टाच असते. द्रष्टा आणि दृश्य हे खरोखर एकच आणि तेच होत. जेव्हा द्रष्टा मनाच्या द्वारा प्रलंबित होतो तेव्हा ते जणू वैविध्यपूर्ण जग वाटते. बघा, दिसायला सगळं एकच परमात्मा आहे, पण तो वेगवेगळा कधी वाटतो? मनाच्या योगाने. आता
मी यांना पाहतोय तर मी यांचा द्रष्टा आहे आणि हे मला पाहतात तेव्हा हे द्रष्टा आहे, तर दोघे द्रष्टा आहेत. पण मन जेव्हा येतं त्यावेळेला ते म्हणतं हे दृश्य आहे आणि त्यांच्या दृष्टीने हे दृश्य आहे. मन दृश्य वस्तूप्रमाणे मानले जाते. आपण आपल्या सोबती जे पाहत असतो ते निरनिराळ्या स्वरूपात द्रष्टाच असते. आपल्या आजूबाजूला याचं सगळं कोण आहे? तो द्रष्टाच आहे. द्रष्टा आणि दृश्य खरोखर एकच, तेच होत. जे जगच आहे ना तोच परमात्मा आहे. काय ओळे? हे जग नोहे आगवे, जैसे दूध मुराले स्वभावे, तरी तेच दही माझे विस्तारेलपणाचे ने नावे. हे जगच नोहे आगवे. ते दृश्यात जग दिसत असलं तरी ते सुद्धा ते मीच आहे. तोही द्रष्टाच आहे. जेव्हा द्रष्टा मनाच्या द्वारा प्रलंबित होतो, जेव्हा तो मनाची संगत करतो आणि मग तो लांब जातो, तेव्हा ते जणू वैविध्यपूर्ण जग वाटते. मग काय दिसतं? एकच काय दिसतं? मग अनेक दिसलं जातं. एकच अनेक दिसलं जातं. कोणाच्या संगतीमुळं? मनाच्या. का बीजचे झाले तरू का भांगारचा अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. परंतु तू वेगवेगळे यांचं पाशील तर कोट्यावधी जन्म गेला तर माझ्याशी एक होणार. यांचे स्वभाव, यांचे कपडे, यांचे रानखान याच्यात जर तू वेगळं पाशील तर मला येऊन मिळू शकत नाही. आणि मग वेगवेगळं पाहण्याचं काम कोण करतं? मन. परंतु हे अशी कधी कधी एखाद्या पॉइंट येऊन जातो तिथं ऐक्यतेचा सांगण्याचा, हे असं आहे पण मनामुळे सगळं झालेलं आहे. परंतु वस्तुतः त्याला सत्य तत्व नसते. कोणाला? त्या वैविध्यपूर्ण जगाला. बघा, जेव्हा द्रष्टा मनाच्या द्वारे प्रलंबित होतो तेव्हा ते जणू वैविध्यपूर्ण जग वाटते. वेगवेगळ्या प्रमाणाचं जग वाटलं तरी, परंतु वस्तुतः त्याला सत्यत्व नसते. जरी वेगवेगळ्यापणाने दिसलं तर ते वेगवेगळेपणे नाही. ते आहे कसं? कारण जे ते द्रष्टा नाही ते वस्तू जगतही असू शकणार नाही. वस्तुरूप द्रष्ट्याकडे पाहणे म्हणजेच वस्तू जगताचा अनुभव घेणे. कारण जे ते द्रष्टा नाही ते वस्तू जगतही असू शकणार नाही. हो, वस्तुरूप द्रष्ट्याकडे पाहणे म्हणजे वस्तू जगताचा अनुभव घेणे होय. बघा, वस्तुरूप द्रष्ट्याकडे पाहणे. आता आत्मरूप वस्तूच आहे पण त्याच्याकडं त्या द्रष्ट्याकडे पाहत असताना काय होतं? मग जगताचा अनुभव येतो. आपण यांच्याकडे सगळ्याकडे पाहिलं का जगाचा अनुभव येणार. आणि आत्म्याकडे पाहिलं तर वेगवेगळेपणाने पाहिलं तर जगाचा, आणि एकपणाने पाहिलं तर परमात्म्याचा. जसा बालक स्वतःचाच अंगठा चोखते आणि त्याचा आनंद उपभोगते, तसे अंगठा बाजूला करा का ते रडू लागते. वस्तू विषय बाजूला करा की आपणही दुःखी होतो. आत्मतत्व विषय वस्तूंशी एकरूप होत नाही. ते जाणीव तत्व ज्ञान तत्व आहे असे जाणल्या असल्याने मन आत्मतत्व होऊ शकत नाही. मनाच्यामुळं मनाला जे विषय नाही भेटले का ते मनाची फरफट होते. पण आत्म्याला काही भेटू द्या किंवा नाही भेटू द्या, त्याच्याशी काही कोणतं त्याच्यामध्ये परिवर्तन होत नसल्यामुळं ते आत्मतत्व आहे. पण याला जर नाही भेटलं काही तर हे मात्र विचलित होत असतं. या श्लोकाबरोबर मनोमय कोशाचे विवरण व त्याचा निराश संपतो. आता याच्या पुढे आपण विज्ञानमय कोशाचा आवरणाचा विचार करण्यास सुरुवात करीत आहोत. आता मनोमय कोश म्हटला. आपलं मन म्हणजे आत्मा नाही. आणि मनाचं मग अधिष्ठान काय? मन कशामुळं वाटतंय? अज्ञानामुळं. म्हणजे मन आहे नाही, पण ते मन ज्या वेळेला तयार होतं विविधतेने नटल्यामुळं मग ते आपल्याला त्याच्यापर्यंत फरफट करून घेऊन जातं. मग त्यालाही आपल्याला शुद्ध करायचं सांगितलं. आणि मन पूर्णपणे त्याचा ईण झाला का मग मात्र आपल्याला स्वरूपाचा आनंद होऊ शकतो. आता विज्ञानमय कोश सांगतात. विज्ञानमय कोश कशाने बनलेला आहे? मनोमय कोश कशाने बनलेला होता? एक अन्नमय कोश, मनोमय कोश आणि आता हा विज्ञानमय. तर एकामध्ये ज्ञानतत्व आणि अजून काय होतं? कर्मेंद्रिय एकामध्ये होते. एका मनोमयामध्ये ज्ञानेंद्रिय होती मला वाटतं, आणि अन्नमयामध्ये कर्मेंद्रिय होती. आता इकडे बघा, ज्ञानेंद्रियासह बुद्धी तिची आवृत्ती मिळून विज्ञानमय कोश होत असतो. बघा, मन आणि ज्ञानेंद्रिय मिळून झालं का ते त्याला काय होतं? ते होमाला मदत करतं, सारखी आहुती टाकतं आणि मन मग ताजेदावानं राहतं. ते साह्यभूत होतात. आता इथे ज्ञानेंद्रियासह बुद्धी तिच्या आवृत्ती मिळून
विज्ञानमय कोश होतो. आता इथे ज्ञानेंद्रिय याला सहाय्यभूत झालेली. हां, ज्ञानेंद्रियासह बुद्धी तिच्या वृत्ती मिळून विज्ञानमय कोश होतो. मी करता असे स्फुरण त्यास होत असल्यामुळे तोच जीवात्म्याच्या जन्म मरणरूपी संसाराला कारण होतो. बघा, त्या जीवात्मा आता अजून याच्यात कोण आला? आता जीवात्मा आला. आणि ज्ञानेंद्रियासह आहे की नाही, बुद्धी तिच्या वृत्ती मिळून विज्ञानमय कोश होतो. बुद्धी आणि ज्ञानेंद्रिय मिळून काय झाला? विज्ञानमय कोश. आणि मी करता असे स्फुरण ते होत असल्यामुळे तो जीवात्म्याचा जन्म मरण रूपी संसाराला कारण होय. आता मागे मन करत होतं, आता हा काय म्हणतो? जीव मी करतो. त्या जीवाने स्वतःकडे बळच कर्तृत्व घेतलं म्हणून तो गुंतलाय. आता इथे सांगा, बुद्धी विषय ग्रहण करणारी ज्ञानेंद्रिय आणि बुद्धीचे सर्व निरनिराळ्या प्रकारचे विकार यांचा विज्ञानमय कोश बनलेला असतो. बघा, बुद्धी विषय ग्रहण करणारी ज्ञानेंद्रिय, ही ज्ञानेंद्रिय बुद्धीच्या ऑर्डरनी त्या वस्तू गोळा करत असतात आणि मग निरनिराळ्या प्रकारचे विकार, मला असं मला तसं, अशी प्रत्येक वेळेला जी भावना जी विचार होणार तो विकार याचा विज्ञानमय कोश बनलेला असतो. तो विषय ग्रहण करण्याच्या ज्ञानेंद्रियास संयमित करतो. त्याचा ताबा कशावर आहे? त्या याच्यावरती आहे, ज्ञानेंद्रियांवर. मानवातील अनंत सत्यत्वाचा हा विज्ञानमय कोश आवृत्त करतो. मानवातील अनंत सत्यत्वाला हा विज्ञानमय कोश आवृत्त करतो. म्हणजे आपल्या अंतःकरणात असणारा परमात्म तत्वाला तो विज्ञानमय कोश झाकून टाकतो. संसाराचे कारण तोच कोण? विज्ञानमय कोश. तो संसाराला कारण आहे. कर्म करीत असल्याची जाणीव आणि मी करता हे संकल्पना हे बुद्धीचे विकार होत. बघा, कर्म करीत असल्याची जाणीव, मी अमुक करतोय आणि मी करता ही संकल्पना बुद्धीचे विकार आहेत. ही संकल्पनाच अधिक वासना निर्माण करीत असते. या वासना संपवण्याकरताच त्या व्यक्तीला एका उपभोग क्षेत्रातून जन्म दुसऱ्या क्षेत्राकडे सरकावे लागते. म्हणजे ते जमा केलेलं भांडवल ही इथे ह्या जन्मात जर नाही क्लिअर झालं तर उरलेला मग परत दुसरं क्षेत्र निवडतो, दुसरा जन्म निवडतो तो. म्हणून जन्म आणि मृत्यू पुन्हा संभवतात. हा विज्ञानमय कोश संसाराचे कारण कसे असते ते पुढील श्लोकात स्पष्ट करीत आहेत. कशा योगाने तो जन्म मरणाला कारण होतो? श्लोक क्रमांक 185. याच्यात काय सांगितले? फक्त बुद्धी ज्ञानेंद्रिय कर्म करत असतात आणि त्या काय करतात? आत्मस्वरूपाला झाकून टाकतात. का झाकून टाकतात? तर त्याच्यामध्ये मी कर्म करतो आणि त्या कर्माचं कर्तृत्व आणि ती बुद्धी विकारान होते. बुद्धी विकारवान होणे म्हणजे बुद्धीने स्वतःच्या स्वरूपाला न जाणता बाह्य इंद्रियांना प्राधान्य देणं. ती विकारवान झालेली बुद्धी मग ती संकल्पना अजून वाढवते. असं संकल्प, असं करायचं तसं करायचं, मग तिची अशी फरफट होत राहते. आणि मग त्या वासना संपवण्याकरता हे शरीर संपलं तरी परत दुसरं शरीर घेऊन ती वासना संपवावी लागते. अशा प्रकारचा हा विज्ञानमय कोश आहे. तो कशाने बनतो ते म्हटले सांगतो. हा विज्ञानमय कोश संसाराचे कारण कसे असते ते पुढील श्लोकात स्पष्ट करून सांगतो. या कोशात चैतन्याचे प्रतिबिंब घेण्याची शक्ती असल्यामुळे त्यास विज्ञानमय कोश अशी संज्ञा आहे. ते प्रतिबिंबाला इकडं करतं. म्हणजे पाणी बादली स्वच्छ आहे आणि त्याच्यात पडल्यामुळं त्याला असं वाटतं सूर्य डबक्यात पडला. त्याप्रमाणे या कोशात चैतन्याचे प्रतिबिंब घेण्याची शक्ती असल्यामुळे त्यास विज्ञानमय कोश अशी संज्ञा आहे. हा विज्ञानमय कोश प्रकृतीचाच एक विकार आहे. होय, त्याला कर्तृत्वाचे गुणधर्म असतात. त्याला ज्ञान कार्याचे वरदान असते आणि ते नेहमी देह इंद्रियाशी संपूर्ण तादात्म्य पावलेले असते. हा विज्ञानमय कोश कर्मेंद्रिय व ज्ञानेंद्रिय यांच्यातून मी करता, मी ज्ञानवान असे अखंडपणे मानित असतो. आता एक वरच्या स्टेपला गेलेले, आता एक सामान्य होतं, एक वरच्या स्टेपला गेलेले. चैतन्याचे चित्त प्रकाशाने प्रतिबिंबित सतत विज्ञानमय कोशामध्ये पडत असते. एक इथे दिले काय? वज्र म्हणजे भटकणे, अनुवज्र म्हणजे सतत भटकणारे, पावलावर पाऊल ठेवून असणारे, सतत बरोबर व अनुसरले असणारे. याचा काय एवढा मेळ लागला नाही. चैतन्याचे
चित्त प्रकाशाचे प्रतिबिंब सतत विज्ञानमय कोशामध्ये पडत असते. चैतन्याचेच त्याची एक एक थोडी छबी त्याच्यामध्ये पडते. आता त्या बादलीचं उदाहरण देणार ते. जणू काय ते अनेकत्वाचे जग त्यामध्ये तुडुंब भरलेले असते. जसे बल्बमध्ये प्रतिबिंबित झालेली त्यातून कार्य करणारी विद्युत शक्ती म्हणजे प्रकाश पंख्यातून कार्य करीत असेल तर त्या पंख्याचे फिरणे एकच शक्ती वेगवेगळी काम करते, आहे की नाही. एक प्रकाश देते, एक पंखा उष्णता देणाऱ्या यंत्रातून खेळत असेल तर उष्णता, शीत कपाटातून वाहत असेल तर शीतलता. तसेच बुद्धीमध्ये प्रतिबिंबित झालेले हे जाणीव तत्व म्हणजे चित्त होय. हे अगदी जवळ आहे. जसं तुम्ही नाही म्हटले तो जे तिच्या ते तेच असतो, परंतु त्याचं काय पडलेलं फक्त प्रतिबिंब पडलेलं आहे. ती जाणीव तत्व म्हणजे चित्त होय. बुद्धीमध्ये प्रतिबिंबित झालेले हे जाणीव तत्व म्हणजे चित्त होय. श्री शंकराचार्यांच्या काळामध्ये विद्युत शक्तीची निर्मिती झालेली नव्हती, म्हणून त्यांनी बादलीतील पाण्यात प्रतिबिंबित झालेल्या, त्यांनी उपादित झालेल्या, त्यातून कार्य करणाऱ्या आणि त्यामध्ये हालचाल करणाऱ्या सूर्याचे उदाहरण घेतलेले आहे. आता इथं आतमध्ये हालचाल कोण करतंय? चित्त हालचाल करतंय. चित्त हे जवळजवळ चैतन्याचं स्वरूप आहे. त्या चित्तला कधी कधी ब्रह्मवस्तू म्हणतात, कधी ज्ञान म्हणतात त्याला. ते अगदी आता जवळ गेलेले आहे तिथं, पण ते सुद्धा ते नाहीये. प्रतिबिंब बिंब होऊ शकत नाही असं त्यांना सांगायचंय. शाश्वत चैतन्याची, परमेश्वराची ही प्रचंड शक्ती जी आपल्यापैकी प्रत्येकामध्ये जीवन स्फुल्लिंग म्हणून असते, ती काही अंतर्यामीच आहे असे नव्हे, तर ती सर्वांमध्ये सर्व काळे असते. ही चैतन्य शक्ती आवती त्याला निसर्ग शक्ती पण म्हणतात. काय म्हणते? ती नैसर्गिक ऊर्जा, ती बाहेर आहे आणि आपल्या आतमध्ये आहे आणि तिच्या शक्तीने सगळं करतोय. तो शाश्वत चैतन्याची, परमेश्वराची ही प्रचंड शक्ती जी आपल्यापैकी प्रत्येकामध्ये जीवन स्फुल्लिंग म्हणून असते, ती काही अंतर्यामीच असते असे नव्हे, तर ती सर्वांमध्ये सर्व काळी असते. आता ही जीभ उचलते ना, आपली जीभ उचलते, ही सुद्धा कोण उचलतोय? ती शक्ती उचलते. बाहेरचं झाडाची पानं हलतात, ती शक्ती आणि आपली जीभ उचलणारी शक्ती, दोन आहे त्या शक्ती. बरोबर की नाही? विचाराच्या या जलाशयात खेळणारे हे चैतन्य बघा, विचाराच्या जलाशयात खेळणारे, संकल्पाच्या जलाशयात खेळणारे हे चैतन्य की जे त्याच्यामध्ये बघा. आता काय सांगितलं? आता चित्त सांगितलं, पहिले सांगितलं चित्ताचंच काय झालं, चैतन्याचं चित्त, आणि आता हे चित्त खेळतंय का चैतन्य खेळतंय? हे मध्ये एखादं असं वाक्य येऊन जातं का तिथे आपण जागृत पाहिजे. विचाराच्या या जलाशयात खेळणारे हे चैतन्य की जे त्याच्यामध्ये कर्तृत्व भावना निर्माण करीत असते, म्हणून त्याला चित्त म्हणायला लागलं. नाही तर त्याने जर स्वतःकडे कर्तृत्व नाही घेत तर तो कृष्णच. मग तो कृष्ण सगळं करायचं. मग असे ऋषी मुनी होते, त्यांनी हे निर्माण केले ग्रंथ, पण मी केले म्हटले नाही ते. आणि जे कर्तृत्ववान निर्माण करीत असते म्हणजे ती व्यक्ती होईल. बघा आता ती काय झाली, मग आता जी आली खालच्या दशेला आली ती. विचाराच्या या जलाशयात खेळणारे हे चैतन्य की जे त्याच्यामध्ये कर्तृत्व भावना निर्माण करीत असते म्हणजे ती व्यक्ती होय. ज्या ठिकाणी कर्तृत्व भावाचा अंत झालेला आहे तेथे जीवाभावाचा अंत झालेला असतो. सगळं करायचं पण करून अकर्त्य भावावर राहायचे. हे सोपं नाही. थोडं केलं तरी माणसाला काय होतं, लगेच तो ताट मानेने चालायला लागतो. आणि म्हणून ती व्यक्ती होती. आणि जर ती व्यक्ती नसती झाली, कधी नसती झाली व्यक्ती, कधी व्यक्ती नसती झाली, ती चालू द्या ना संकल्प, असं करायचं तसं करायचं, झालं. त्यालाच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर मध्ये 12व्या अध्यायामध्ये भक्ताचं लक्षण सांगताना म्हणतात, माळी जेवते नाही विचार आहे ना त्याच्यामध्ये. पण कुठे चालल्यात? चाललोय आज बंडोबाच्या पुण्याचे. आज कुठे चाललोय? आज चाललोय भागवतला. तोही चाललेलाच आहे, परंतु तो प्रवाह नेईल तसा चाललेला आहे, त्याचं काही ठरवून नाही तसं.
त्याचा कर्तृत्वभावाचा अंत, ज्या ठिकाणी कर्तृत्वभावाचा अंत झालेला आहे तेथे जीवपणाचाही अंत झालेला असतो. आता जीव कुठे आहे? आता प्रतिबिंब आहे का? आता बिंबच आहे ते. आता चित्त नाही, आता काय आहे ते? चैतन्य आहे. हाच विचार उपनिषदामध्ये प्रतिबिंबाच्या सिद्धांताने स्पष्ट केलेला आहे. प्रतिबिंब वाद. प्रकृती आवरणे ही चैतन्य शक्तीच्या अभावी स्वतःहून कार्य करू शकत नाही. प्रकृती आवरणे ही चैतन्य शक्तीच्या अभावी स्वतःहून कार्य करू शकत नाही. जीभ स्वतः उचलू शकत नाही, डोळ्याची पापणी फडफड करू शकत नाही स्वतःच्या शक्तीने. ती शक्ती तिकडून आहे. ती आवरणे कितीही केले तरी जड पेशींचीच बनलेली असतात. मग कोण पाहतोय आपल्याकडे? कोण कोणाला पाहतोय? कोण कोणाला पाहतोय? आपल्यामधील बुद्धीतून खेळणाऱ्या चैतन्यामुळेच केवळ चित्त आहे. बघा, आपल्यातील बुद्धीमधील आपल्यामधील बुद्धीतून खेळणाऱ्या चैतन्यामुळे केवळ चित्त आहे. बुद्धी कशासाठी दिलेली आहे? खेळायलाच दिलेली आहे. परंतु ते चित्त होतं. प्रकृती आवरणे, बुद्धी तेजस्वी होते. प्रकृती आवरणे, प्रकृती बघा आता कसं, प्रकृती आवरणे बुद्धी तेजस्वी होते. प्रकृती आवरणे मग काय होते? बुद्धी तेजस्वी होते. प्रकृतीला लिमिटमध्ये ठेवायचे. बुद्धी तेजस्वी होती. ती चैतन्याच्या प्रकाशामुळेच, प्रकृतीच्या आवरणात असणारी बुद्धी तेजस्वी कशामुळे? तिचा संबंध कोणाशी? आता एखादा आता हा हुशार आहे समजा, याचा प्रकृती आवरणामध्ये, पण याचा संपर्क कोणाशी आहे? चैतन्याच्या प्रकाशामुळे याची बुद्धी तेजस्वी आहे. आणि एखाद्याची बुद्धी नॉर्मल आहे. कशामुळे? तो प्रकृतीच्या आवरणामध्ये, तो इकडं गुंतलेला आहे. चैतन्याच्या प्रकाशामुळे चित्ताला स्वतःची अशी बुद्धी नसते. बघा, प्रकृती आवरणे बुद्धी तेजस्वी होते. ती चैतन्याच्या प्रकाशामुळेच चित्तला स्वतःची अशी बुद्धी नसते. ती जणू अंधारात ठेवलेल्या आरशासारखी असते. आरसा सगळं दाखवतो, पण त्याला काय पाहिजे? प्रकाश पाहिजे, तर तो दाखवू शकतो. अंधारात आरसा काही दाखवू शकत नाही. या प्रज्ञेचे, ह्या विज्ञानमय कोशाचे कार्य म्हणजे ज्ञान करून घेणे. मी कोण आहे? कुठून आलायस? म्हणून तुला तिकडे पण सांगितलं विज्ञान सांगतो. या प्रज्ञेचे, ह्या विज्ञान कोशाचे कार्य म्हणजे ज्ञान करून घेणे. बघा, आता मगाशी त्याला चैतन्य म्हणले, प्रकाशमुळं म्हटले, आणि प्रकाशाचं दुसरं नाव आहे प्रज्ञेचे. या पडलेल्या शरीरातल्या प्रतिबिंबाच्या प्रज्ञेच्या साह्याने मी कोण आहे हे कळून घ्यायचंय. त्याची पावर इकडं खर्च करायची. या प्रज्ञेचे, या विज्ञानमय कोशाचे कार्य म्हणजे ज्ञान करून घेणे. याचे मुख्य कार्य ज्ञान हे आहे. मी ज्ञाता आहे ही संकल्पना त्याच्यामुळे निर्माण होते. मन वस्तू जगत प्रक्षेपित करीत असते. बघा, मन वस्तू जगत प्रक्षेपित करीत असते आणि बुद्धी चैतन्य प्रकाशात प्रतिबिंबित झालेल्या प्रज्ञेने त्या वस्तूंना प्रकाशित करते. बघा, मन वस्तू जगताला पुढे समोर आणते आणि बुद्धी त्या चैतन्य प्रकाशाने त्या प्रतिबिंबित झाले त्या प्रज्ञेच्या वस्तूला प्रकाशित करीत असते. आपल्याला तिकडे घेऊन जाते, त्याची किंमत वाढवते. कोण? बुद्धी. नाहीतर त्या वस्तू कशा आहेत तशा जडच आहे, पण मन त्या गोष्टी पुढे आणतं आणि बुद्धी त्याची किंमत वाढवते. तेव्हाच मी जाणतो हा बोध उत्पन्न होतो. ही मनाच्या प्रक्षेपणाची आणि बौद्धिक जाणीवेची प्रक्रिया सर्व काळी चालू असते. बघा, तेव्हा ती वस्तू डोळ्यापुढे आले, बुद्धीने पाहिले, मग म्हटलं मी जाणतो आणि हा बोध उत्पन्न होतो. या मनाच्या प्रक्षेपणाची आणि बौद्धिक जाणीवेची प्रक्रिया सर्व काळ चालू असते. सतत आपल्यामध्ये तो स्रोत चालू आहे आणि त्यातूनच मी आणि माझी या भावना निर्माण होत असतात. त्यापैकी अहमवृत्ती देह, ज्ञानेंद्रिय, प्राण आणि मन संदर्भात असते, तर मम भावना वस्तू जगताच्या संदर्भात असतात. बघा, मग तिथे मी भावना निर्माण होती आणि मी आली का त्याच्याबरोबर माझे आले. मग अहम म्हणजे मी आणि मम म्हणजे माझं. मग अहम मध्ये काय आलं? देह माझा, ज्ञानेंद्रिय
माझी, प्राण आणि मन या संदर्भात असते. आणि तर मम हे मी आणि हे माझं, देहेंद्रिय मी, प्राण मी. आणि इकडं काय होतं, सगळ्या वस्तू जगतामध्ये माझं माझं त्याच्यामध्ये तो गुंतला जातो. बुद्धी ही त्याचं त्या रूपांतर केलेलं आहे तिकडे, काय तैसे अहम ममतेच्या लवड सोडीन. त्याच्यामध्ये गुंतला का मी आणि माझ्यामध्ये, का तिकडे येऊ शकत नाही तो. बुद्धी ही चैतन्याचा प्रकाश त्यातून खेळत राहिल्यामुळे मनाने प्रक्षेपित केलेल्या वस्तुमात्रांना प्रकाशित करण्याची क्षमता वाढवते. बुद्धी चैतन्याचा प्रकाश त्यातून खेळत राहिल्यामुळे मनाने ज्या वस्तू दाखवल्यात त्यांची किंमत ती वाढवत राहते, तिच्याकडे आपल्याला खेचून येत असते. आणि या सर्वांचा अखेर परिणाम म्हणून ती बुद्धी देह, ज्ञानेंद्रिय इत्यादीशी तादात्म्य पावते. ती बुद्धी सुद्धा काय म्हणते, तो चैतन्याचाच आविष्कार आहे, पण ती सुद्धा नंतर नंतर म्हणते माझा देह, माझी बुद्धी, माझी कर्मेंद्रिय, माझं हे, माझं ते, याचं अधिष्ठान सगळं ते, परंतु ते स्वतःला विसरून याच्याशी तादात्म्य पावतो. ज्ञानेंद्रियांनी अवलोकन केलेल्या वस्तुमात्राशी एकरूप होऊन ममत्व भावना उत्पन्न करते. कोण? बुद्धी. त्यानंतर अहम मम वृत्तीचा खेळ चालू राहतो, त्यालाच आपण संसार म्हणतो. बघा, निरागस लोक आहेत ना, लहान बालकं, त्यांच्याकडं माझं तुझं नाही, पण जसजशी प्रगल्भ बुद्धी होत जाती तसं मी आणि माझं वाढलं जातं. लहानपणी मुलाला मन आहे, पण मी माझी भावना करणारी बुद्धी नाहीये, मग ती इकडं वाढली जाते. त्याच्यामुळं तो मग परत त्या कोशामध्ये अटकला जातो. जी आपल्या अंतःकरणात प्रथम प्रवेश करते, नंतर विवेक शक्तीला नागवते, ती येरती दुर्मती. ती काय करते, आतमध्ये अंतःकरणात प्रवेश करते, नंतर विवेक शक्तीला नागवते. आतून पण एक स्फुरण चालू आहे, अहम, मी मी मी. त्या मीवर हा बेगडी मी त्याला झाकून टाकतो आणि आपणास आपल्या मर्यादेशी बांधून टाकते. अशी छळवणूक करीत अचाट शक्ती विज्ञानमय कोशाहून दुसरी कोणी नाही. बघा, हे आपल्याला गुंतवलं, याला विज्ञानमय शक्ती म्हणतात. त्याचं विश्लेषण करताना बुद्धी, मन आणि ज्ञानेंद्रिय हे मिळून काय झालेले आहे, विज्ञानमय कोश. त्याच्यामध्ये आत्म्याचं प्रतिबिंब पडलं. शक्ती कशामुळे निर्माण झालेली आहे, आत्मस्वरूपामुळे. त्या चैतन्याचं नाव या बॉडीमध्ये पडल्यामुळं चित्त झालेलं आहे, आणि ते त्याच्याशी तादात्म्य पावल्यामुळे या सगळ्यांना काय म्हटलेलं आहे, विज्ञानमय कोश. आणि त्याच्यामुळे आपल्याला संकटाला कारणीभूत आपण होत असतो. जी आपल्या अंतःकरणात प्रथम प्रवेश करते, नंतर विवेक शक्तीला नागवते आणि आपणास आपल्या मर्यादांशी बांधून टाकते. अशी छळवणूक करणारी अचाट शक्ती विज्ञानमय कोशाहून दुसरी कोणी नाही. मानव जर या आवरणापासून परावृत्त झाला तर त्याला ना अहमभाव ना मम भाव. ती व्यक्ती त्यानंतर अधिक काळ देह आणि ज्ञानेंद्रिय यांच्याशी एकरूप होणार नाही, की त्याला त्याच्या भोवतालच्या वस्तुमात्राबद्दल मम भाव उरणार नाही. या भूमिकेवर गेला ना, तो देहबुद्धीवर तर राहणार नाही, पण त्याची जगण्याची सुद्धा भावना शिल्लक राहणार नाही. या स्टेपला संत गेले ना, त्यामुळे ते म्हणले आता आम्ही जातो आमच्या गावा. बघा, या आवरणापासून परावृत्त झाला मानव, जर या आवरणापासून परावृत्त झाला तर त्याला ना अहम, आणि जगतोय कशामुळं माणूस, स्वतःचा अहम. वय झाल्यानंतर त्याला त्या घरात तेवढी किंमत नसली का त्याचा अहम जातो, आणि मग त्या अहम गेल्यामुळं त्याच्याबद्दलचं जे आहे हे माझे माझे नको. म्हातारे का म्हणतात आता जायचं, अहम भाव ना मम भाव. किंवा ती व्यक्ती अधिक काळ देह आणि ज्ञानेंद्रिय यांच्याशी इत्यादीशी एकरूप होणार नाही. होणार तर नाही, परंतु हळूहळू ते म्हणणार आता आता बस. कारण तो का बरं बस म्हणणार, का एकरूप होणार नाही, त्याच्या अगोदर त्याने देहाशी एकरूप राहणं गरजेचं आहे का नाही, त्याच्या अगोदर राहणं गरजेचं आहे की नाही. आता नाही राहणार, पण राहणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे राहणं, ही स्टेप प्राप्त करण्यासाठी आपल्याला त्यांनी पाठवलेलेच आहे. मग ही स्टेप प्राप्त करण्यासाठी राहणेच आहे. त्याच्यासाठी आपले जाधव साहेब एक दृष्टांत सांगतात, खायचं कशासाठी, खायचं कशासाठी, जगण्यासाठी. आणि जगायचं कशासाठी, खाण्यासाठी. फसले की नाही, आपण किती वेळा ऐकलेले तरी फसतो की नाही. खायचे जगायसाठी, पण जगायचं कशासाठी, या स्टेप पर्यंत पोहोचायचं. आणि या स्टेप पर्यंत पोहोचलं का काम झालं ना, मग साधने आपैशी सरती. बघा, तृप्ती झाली साधने आपैशी सरती. म्हणजे ज्ञान साधन
नामचिंतन नाही, हे सुद्धा बी आता काय साधनच आहे. आपलं गाव आल्यानंतर विंडो सीट सोडणार की नाही, कारण साधने आपोआप जातात, तेव्हा त्याला त्या शरीराबद्दल राहणार नाही. उलट तो म्हणणार आता आता जेवढा लवकर निरोप घेऊ, काम झालं आपलं. पळालो की नाही आपण लगेच, जेवढ्या स्पीडनी इकडून पळालो होतो तेवढ्या स्पीडनी परत पळून आलेलो आहे. त्यानंतर अहमभाव आणि ममभाव या व्यक्ती त्यानंतर अधिक काळ देह आणि ज्ञानेंद्रिय इत्याशी एकरूप होणार नाही. अशी जिवंत माणसं आहेत या जगात, आणि यांची भेट व्हायला पाहिजे. आपली भेट झाल्यानंतर हे असे आहेत हे बी आपल्याला कळालं पाहिजे. हे अशी आहेत हे आपल्याला केव्हा कळेल मामा? हे असे आहेत आपल्याला कळायला पाहिजे. हे असे आहेत हे आपल्याला कधी कळेल? आपण तैसे व्हावे मगच ते कळणार, एरवी कळू शकत नाही. मग त्या इत्यादी ज्ञानेंद्रियांशी सुद्धा एकरूप होणार नाही. त्याच्याकडे हा भाव पण नसणार. आपले जुने जाणतात मग कसं झालं कीर्तन माझं, नवीन माणसाने विचारलंच पाहिजे. पण आयुष्यभर कीर्तन करतो त्याला त्याच्याशी काय घेणे, तो त्याला त्याच्याशी पण काय घेणं. त्याच्या वागण्याने जगाचं चांगलं होतं का जगाचं वाटोळं होतं हे सुद्धा त्याला कळत नाही. ते म्हणतील तो एवढा वेडा झालाय का? कारण या जगात चांगलं आणि वाईट काही आहेच नाही, म्हणून अग्निरूप झालो आम्ही. पाप पुण्य लागू शकत नाही म्हणजे का? आम्ही त्या स्टेपला आहे की नाही. ज्ञानेंद्रिय इत्याशी तो एकरूप होणार नाही की त्याला त्याच्या भोवतालच्या वस्तुमात्राबद्दल मम भाव उरणार नाही. आपल्याला आहे ना अजून आपलेपणाचा भाव आहे ना, आपलेपणाचा भाव आहे की नाही आपल्या वस्तूंवर वगैरे, आपल्या देहावर तरी तर आहे का नाही. चला आता हे तर काय आपण नाटक करू शकतो बा, माझं काय त्याच्या नाही, पण देहावर तरी आहे की नाही भाव, नाही घाबरणार. मग जो ज्याचा काळ आलेला आहे खाल्लं वाघाने तरी चालेल तो म्हणतो, नाहीतरी काय, नाहीतरी काय कळलेची आहे. गाय आणि वाघ लाकडाचे, वा तुकाराम महाराजांच्या प्रमाणे. आता काय पळायचं बरं, आता वाघाच्या पुढं पळून काय उपयोगाचं होणार, किती पळून पळणार आहे. त्यावेळेला वाघालाच म्हणायचं नाहीतरी काय कळलेच आहे, मी आणि तू लाकडाचे वरचं जर पाहिलं तर. भोवतालच्या वस्तुमात्राबद्दल मम भाव उरणार नाही, म्हणून ते शेवटी म्हणतात तुका म्हणे काळ आता किंवा तुम्ही सांभाळिले संती भय निरसले एखादी. अजून भय आहे आपल्याला, तर अजून यथार्थ प्राप्ती झालेली नाही, मम भाव उरणार नाही. 187 आणि 86 हा विज्ञानमय कोश अनादि असून अहमभाव स्वरूपाचा आहे. अनादि आहे, असणारच, कारण तो बनलाय कशापासून? इतरांपेक्षा हा जरा मास्टर सांगितलेला आहे, ते जड सांगितलेलं आहे देव, पण हे जड नाही सांगितले. विज्ञानमय कोश जड आहे पण त्याच्यापेक्षा जरा हा विज्ञानमय कोश अनादि असून अहमभाव स्वरूपाचा आहे, आणि त्यालाच जीव म्हणतात. मडक्यात पडलेला जीव, त्या पाण्याच्या बादलीत पडलेला, हा जो सापेक्ष. कशाला म्हणतात जीव? जीव कशाला म्हणतात? हा मामा ही काय म्हणतात, संसदीय भाषेत बोलतात प्रतिबिंब. बघा तो सापेक्ष पातळीवर संपूर्ण व्यवहार पार पाडतो, सगळा कार्यक्रम त्याच्याच सत्तेने चाललाय. तो पूर्व कर्मानुसार पाप कर्म तसेच पुण्य कर्म करतो. मागचं जसं वाल्या कोळी तेवढे दिवस तेवढे भरायचेच होते त्याचे, तेवढे 7 रांजण भरवल्याशिवाय त्याला आत्मज्ञान भेटणार नव्हतं. आणि ते तुमच्या गावात ताई होत्या, त्यांना किती मुलं झाल्यानंतर अनुग्रह भेटणार होता? ती 27-28 वर्षामध्ये किती 3 का 4 मुलं. बघा एवढ्या लहान वयामध्ये, बरं राहायची पण जागा नाही, तरी पण एवढ्यांचं काम झाल्याशिवाय तुमचं काम होणार नाही. जो सापेक्ष पातळीवर संपूर्ण व्यवहार पार पाडतो तो सर्व कर्मानुसार पाप कर्म तसेच पुण्य कर्म करतो. कोण? जीव. तो आहे का पण तिथं? ते परत म्हणतो तो नाहीच, त्यांनी केलं किती त्याच्यामध्ये तो घोटाळा आहे. तो पूर्वकर्मानुसार पाप कर्म तसेच पुण्यकर्म करतो, त्याची फळे भोगतो. कोण? जीव. त्याचंच नाव आत्मा आहे, बरोबर. तो उच्च आणि नीच योनीत निरनिराळ्या देहात जन्म घेत
खाली आणि वर येत जातं. कुठं? रामजीनगर आणि खाली आणि वर येत जात राहतो, आहे की नाही? हा, जागृती, स्वप्न आणि इतर अवस्था आणि सुख दुःख भोग ही त्याचीच असतात. कोणाची? विज्ञानमय कोशाची, जीवाची. अहम ही संकल्पनाच अनादी आहे. का? अहम ही संकल्पना अनादी. आता याला उपनिषदातून कळणार आहे. आता जो अहम आहे ना इथं वापरलेला, तो अहम आत्म्याबद्दलचा आहे. मी आहे, मी आहे. आणि आता तो मी नंतर काय म्हणतो? मी देह आहे. हा एक अहम आहे, तो एक अहम आहे. म्हणून अहम सोहम ब्रह्म आकळले, तोच ओम आहे ऍक्च्युली. अहम ही संकल्पनाच अनादी आहे. काळ सुरू होण्यापूर्वी ती निर्माण झाली म्हणून अनादी आहे. काळ होण्यापूर्वी जेव्हा कोण नव्हते चराचर, तेव्हा आपण वस्तू ओळखतो त्यापूर्वीच अहम ते असतो. बघा, वस्तू आहे परंतु त्या ठिकाणी मी जर नसेल तर अनुभव संभवत नाही. बघा, ती पहिल्यापासून आहे ती वस्तू आणि त्या वस्तूला आपल्याला ओळखायचं. प्रत्येक अनुभवाकरता कर्त्याचे निर्देशन करणारा मी भाग अटळ असतो. मी अहंकार स्वतःच करता असतो. म्हणजे विश्वनिर्मितीच्या सुरुवातीला प्रथम कोणती गोष्ट निर्माण झाली असेल तर तो म्हणजे त्या शून्य काळाचा अहम हा प्रथम विचार होय. सर्वात प्रथम जो निर्माण झालाय, जेव्हा मी या प्रथम विचाराने कर्तृत्व माझ्या माथ्यावर लादून घेतली असेल तेव्हाच करता ही संकल्पना उद्भवली. जर त्याने त्याची कर्तृत्व नसतं घेतलं तर तो करता नसता आला, तो मी राहिला असता पण करता नसता आला. बाबा, ही केन उपनिषदाचं आहे का नाही? केन उपनिषदाचे सारे का मी कोण आहे, आणि तो ज्ञानेश्वर महाराजांचा मुद्दा आहे मी हा कोण. आणि हे जे वाचतोय हे बी उपनिषद. ज्ञानेश्वरी सुद्धा काय आहे? ज्ञानाचा, आत्मज्ञानाचा जो विषय तो उपनिषदांचा आहे. मी भाग अटळ असतो. मी अहंकार स्वतःच करता असतो. म्हणजे विश्वनिर्मितीच्या सुरुवातीला प्रथम कोणती गोष्ट निर्माण झाली असेल तर तो म्हणजे त्या शून्य काळाचा अहम हा प्रथम विचार होय. हे चाललं होतं बघा टीव्हीवर महाभारत, तेव्हा एक अगोदर वाक्य यायचं काय? मी काळ आहे, असंच वाक्य असायचं ना. हा, मै समय हूं. बघा, तो मी आहे. तो प्रत्येकाचा मी आहे ना, तोच परमात्मा आहे. जेव्हा मी या प्रथम विचाराने कर्तृत्व माझ्यावर माथ्यावर लादून घेतले असेल तेव्हाच करता ही संकल्पना उद्भूत झाली. अशा तऱ्हेने हा अहमभाव अनादी आहे. मीपणा अहमभाव जो अनादी आहे तोच जीव भाव. जो मी म्हणजे शरीर नाही आहे, मी शरीरापेक्षा वेगळा आहे, तेच व्यक्तित्व होय. हा, ओम सोम कोम या सांडी उपाधी. आता पहिलं घ्यायचं आणि मग टाकायचं. पहिलं कोम, मग अहम आणि मग मी सोम. हे जसं ज्ञान गिळून गावा गोविंद गा. मग आठव नाठव, कारण जाणीव तत्वाला जाणीव नाही. हे शब्द सुद्धा आहेत ना, सोम ओम कोम, हे बळच निर्माण केलेले आहे. आपल्याला कोम निर्माण केलंय मुमुक्षुत्व निर्माण होण्यासाठी. तो आपला आम आहे ना, तोच सोम आहे हे कळण्यासाठी. आणि हे कळाल्यानंतर मग तो एकदम नॉर्मल जीवन जगणार. म्हणजे मी ज्ञानी आहे, मी ओम साधना करणार आहे, मी ओम साधना करणार आहे. हा जो भाव आहे ना, हा परत कर्तृत्वाचा भाव आला. मग तो परत अज्ञानात आहे. पण हे कळू नये, परत काहीच न होणे, कळू नये. पण अशीच एक वाक्य आलेले याच्यात मध्ये, सगळं होऊन आपण काहीच न होऊन राहणे, असा भाव त्याच्यामध्ये निर्माण होतो. त्याला मग ओम कोम सोम मूळ सांडी या उपाधी. मीपणा अहमभाव जो अनादी आहे तोच जीवभाव, तेच व्यक्तित्व होय. त्या पातळीवर सर्व कर्मे याच जीवाकडून केली जातात. विचारांनी उपादित झालेल्या चैतन्य प्रकाशात जगातील सर्व कर्मे करीत असतो. त्याच्यामुळे सगळे कर्म करतात. पण त्याने फक्त नाही म्हणायचं मी केले, मजस्तवच झाले.
मी जर केलं, मी म्हटलं, तर तो आता कोण झाला मग? जीव झाला. आणि जीव झाल्यामुळे तो लटकला. त्या त्या पातळीवर सर्व कर्मे याच जीवाकडून केली जातात. विचारांनी उपादित झालेल्या चैतन्य प्रकाशात, बघा, विचारांनी उपादित झालेल्या, कशाने उपादित झालाय? आता तो विचाराच्या उपाधीत सापडल्यामुळे चैतन्य प्रकाशच जगातील सर्व कर्मे करीत असतो. करतो तो, हा तो म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जगाशी चालतं चाळीता मीच, पर्वत बैसकानं सांडावी, समुद्री रेखानं ओलांडावी, पृथ्वी भूते व्हावी, ही आज्ञा वायूने नाव भरी उगे न राहावे, पावके दहावे, पावके वर्षावे, पावके दहावे, वर्षावे जळी, ही आज्ञा माझी, मला वाटतं पुढे. तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या सत्याने चालल्यात, पण तो म्हणतो मी नाही करत, आणि आपण म्हणतो मी करतो, आणि म्हणून आपण घोटाळ्यात आलो. चैतन्य प्रकाशातील जगातील सर्व कर्मे करीत असतो. जेव्हा शेवटचा विचार संपेल तेव्हा जीवभावी राहणार नाही. बघा, मी कर्तृत्व हा भाव जेव्हा संपणार तेव्हा जीवभाव राहणार नाही, आणि म्हणून कुठलीही कर्मे नाहीत. त्यानंतर त्या कर्मरहित अवस्थेची जाणीवपूर्वक आणि गतिमानपूर्वक अनुभूती येणे यालाच समाधी म्हणतात. हे आचार्य वर्गाला सुद्धा माहिती नाही. ते काय म्हणतात? समाधी कर्म आहे बाबा, कर्म सुद्धा नाहीत. म्हणून कुठल्याही, बघा, ज्या वेळेला शेवटचा विचार संपेल त्यावेळेला कर्म नाही. शेवटचा विचार असं झालं का, संपलं, बस. मोहीम कधी पत्ते होईल? सगळं काम आटोपलं, चालला रिटर्न. त्यावेळेला सर्व विचार संपेल, आणि संपले का विचार तेव्हा जीवभाव राहणार नाही. आणि तो जीवभाव शिल्लक राहू नये, विचार राहू नये, म्हणून मग अपेक्षित आपुले ते सांगतील पुसले, जेणे अंतःकरण बोधले. संकल्प कर्तृत्व करावा लावतो तो. मग संकल्प संपला, विचार संपला, कर्म संपली. आणि म्हणून कुठलीही कर्मे नाहीत. त्यानंतर या कर्मरहित्य अवस्थेची जाणीवपूर्वक आणि गतिमानपूर्वक अनुभूती येणे यालाच समाधी म्हणतात. आणि चौथ्याच्या ठाई काही करणे, हे चौथे नाहीत वाटतं, हे सगळे तिसऱ्यामध्येच येत वाटतं. अजून कर्म कसलं चित्त सुद्धा चैतन्य, मन सुद्धा तेच आहे. पण तुम्ही जेव्हा त्याच्याशी अहमभाव धरता, आता तो अहम, बेगडी अहम, त्यावेळेला तुम्ही त्या अहमशी चिटका ना, त्यालाच म्हणतात ना मग अहंकाराने नाडले. बाबा दुपारी म्हणले अहंकार नाडिले, आणि मग अहंकार धरी सोम, पण सोमचा अहंकार धरला तर चैतन्य घन होणार माणूस. इकडं हा अहंकार धरलेला आहे आपण. मग कर्मे नाहीत, अशीच कंडिशन झाली आपली आता. कर्मे नाहीत आता, समाधी अवस्था. त्यानंतर कर्मरहित त्या अवस्थेची जाणीवपूर्वक आणि गतिमानपूर्वक अनुभूती येणे, मग स्पीडच घेतो तो मनुष्य. आपण म्हणतो कालपर्यंत असं होता, हे येडे जे म्हणतात ना, अजून दातातलं गेलं नाही, बरोबर, कारण त्यांनी स्पीड घेतलेले. आता त्याला समाधी म्हणतात. बघा, जीवभाव स्वतःच निश्चित करून आगाऊच ठरवून ठेवलेल्या आराखड्या बर हुकुम जगातील कर्मे करीत राहतो. जीवभाव त्याला सांगितलेल्या कामाला तो तिथं जाणारच. त्याला तिकडं जाऊ नको म्हटलं तरी तो तिकडं जाणार, कारण त्याला ती प्रवृत्ती घेऊन जाते. कारण त्यांनी सगळा, जसा पिक्चरमध्ये असं काम करायचंय, हे काय झालेलं, पहिले डायरेक्टरनी सही घेतलेली, त्यामुळं आराखड्या बर हुकुम जगातील कर्मे करीत असतो तो. हा आराखडा म्हणजेच एखाद्या कर्माची विशिष्ट पद्धती, ही पूर्वसंपादित वासनानुसार निश्चित झालेली असती. सगळं लिहून आलेलं आहे. आपण जसं मला हे करायचे का हे माहीत नाही आपल्याला, फक्त तिकडे डायरेक्टर आहे ना, त्या हिरोला आणि विलनला, सगळ्या कामगारांना काय देतो, ती स्टोरी देतो. आपल्याला जर ती स्टोरी दिली असती तर मग लय मजा आली असती, मग टेन्शनच नाही काय. कारण ठरवून आता आपलं टेन्शन राहिलंच नसतं, करायचंच आहे आणि हे सगळं ठरलेलंच आहे म्हणलं आपण बरं हुकूम केलं असतं. आताही करतोय, पण त्याची आपल्याला फलं नंतर भेटल्यानंतर आपण एक तर निराश होतो किंवा प्रसन्न होतो.
पूर्व वासनानुसार त्यालाच काय म्हणतात, केले कर्म झाले त्याची भोग आले. कर्म चांगले वाईट वा उदासीन स्वरूपाचे असेल, एखाद्याच्या वासनांचा पोत जसा असेल त्यानुसार ते सर्व निर्धारित झालेले असते. पण जर त्याला तेवढी जाणीव झाली का मला डायरेक्टरनी कर्म दिलेली आहेत आणि मला ती करून सारायची, दोन आहेत, एक स्वतः केलेली आहेत आणि एक डायरेक्टरनी दिलेली आहेत, दोन पिके आहेत, मग मी कोणती करतोय, ती जर त्याला जर कळाली तर त्याचा कार्यक्रम संपला. अशा रीतीने पूर्वकर्मानुसार निर्धारित झाल्याप्रमाणे जीव जेव्हा जगात कर्मे करतो तेव्हा बघा त्यांनी काय सांगितलं, कर्म चांगले करू शकतो, वाईट वा उदासीन स्वरूपाचे करायचं म्हणून करायचं. उदासीन स्वरूपाचे म्हणजे कसे, सरकारी नोकर कसं काम करतो, उदासीनपणे गप्पा मारायचं, झालं तर झालं नाही तर नाही झालं, आहे की नाही, तो उदास असतो. तसं उदास म्हणायचं भक्त ऐसे जाना देई उदास, प्रशासनामधली सगळी माणसं भक्त ऐसे जानाचे देई उदास, आहे की नाही, त्यांना काही झालंच पाहिजे असं नाही. आणि जो धंदेवाला आहे तो मागच लागला आपल्याला करा म्हणून. एखाद्याच्या वासनांचा पोत जसा असेल त्यानुसार ते सर्व निर्धारित झालेले असते का आता केलेले असते, पहिलेच निर्धारित असते. आज तुम्ही येणार हे पहिलंच निर्धारित होतं, है की नाही. अशा रीतीने पूर्व वासनानुसार निर्धारित झाल्याप्रमाणे जीव जेव्हा जगात कर्मे करतो तेव्हा कर्मफले निर्माण होतात. मग होऊ द्या ना, आपल्याला काय औषध दिले बाबांनी, होऊ द्या, आपल्या मागच्या कर्मानुसार होणार. त्यालाच सांगतात इतर सगळे ग्रंथ की प्रारब्ध कर्मानुसार तो कर्म भोगत असतं, पण एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा भोग तर भोगावंच लागेल, पण हरिकृपे त्याचा नाश झाला म्हणजे भोग संपत नाही, भोग भोगावाच लागतो. पण भोगामुळे चित्तात जे होणारे उंच सकल्पना त्याची जाणीव राहत नाही, कारण त्याचं मन कुठे गेलेले तिकडे लागलेले, त्यामुळे माग काय झालं तो परत माघारी येत नाही. जीवाकडून ही फले भौतिक परिस्थितीच्या अनित्य प्रकारात उपभोगली जातात. आता या भौतिक जगतात ती भोगली जातात. पूर्व वासनानुसार कर्मे करण्याकरता आणि कर्मफले उपभोगण्याकरता त्या व्यक्तीला चालू जन्माच्या संदर्भात उच्च आणि नीच अशा योनीत निरनिराळ्या कर्मक्षेत्रात जन्म घ्यावा लागतो. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन जाणीवांच्या अवस्था या विज्ञानमय कोशाच्या उपाधी होत. बघा, स्वप्न, जागृती आणि सुषुप्ती. आता ही जागृती नाही, ही खोटी जागृती आहे, पण ही जागृती त्यात रात्रीचं पडलेलं स्वप्न आणि गाढ निद्रेतली सुषुप्ती या तीन जाणीवेच्या अवस्था या विज्ञानमय कोशाच्या उपाधी होत. या तीनही जाणीव्यांच्या अवस्थांमध्ये सुखदुःखाचा भोगता हा विज्ञानमय कोशच असतो. त्या जीवाने त्याच्या बॉडीशी, त्या बुद्धीशी, इंद्रियांशी संपर्क केल्यामुळं आता त्याचा भोगता कोण झाला, तो. आणि जर त्याने समजून घेतलं मी चैतन्य, तर तो त्याचा भोगता राहील का, नाही राहणार. त्याचं ते खावे प्यावे ल्यावे जमा खर्च तुमच्या नावे होऊन जाणार. कोणत्याही अवस्थेतील तो अनुभव असतो, तो विज्ञानमय कोशच असतो. कोणत्याही अवस्थेतील तो अनुभव असो ते अहम मम वृत्ती अंतर्भूत असतेच त्या विज्ञानमय कोशामध्ये. इथे आपला विषय संपला, थांबूया. बघा कसे हे दाखवलेले, गुंतण्याचं दाखवलं, सुटण्याचं दाखवलं. आता आपणच ठरवायचं काय करायचं याच्यातलं, आहे की नाही. आता आपल्याला तेवढं स्वतंत्रता दिलेली आहे. असो, विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 187ला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान विवेक चूडामणी ग्रंथ तसेच संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. भाई सर्व संतन की जय. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ दोषावे, दोषोने मज द्यावे पसायलाने. जे काळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी अतिवाडो, होता परस्परे जडो मैत्र जीवांचे.
दुरितांचे तिमिर जावो, ईश्वर स्वधर्म सूर्य पाहो, जो देवांचे गतो ते नाहो, प्राणी आत्म वर्षत सकळ मंडळी, ईश्वर इष्टांची मांदिरा, अनारत मंडळी वेदोदया बुधा, सदा कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे आरव पियुषांचे, चंद्रनेचे आरांचन, महाखंड ते तापेन, ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो, किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणे ती लोकी, कलियुग आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी, दुष्टादुष्ट विजय हो आवेजी, एकमणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान बसावो, येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला. हरि ओम शांती शांती.